जय जिजाऊ जय शिवराय। आपण पाहत आहात लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल और लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या आजच्या या थेट जे प्रक्षेपण सुरू आहे हे आहे सिंदखेड राजा राष्ट्रमाता जिजाऊ यांचं जे जन्मस्थळ आहे, जे पावनभूमी आहे, त्या स्थळावरून आपण या ठिकाणी आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करतो। आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या स्टॉलला या ठिकाणी जी भेट देत आहोत आणि या ठिकाणी मान्यवर पदाधिकारी काही मौजूद आहेत, ते उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत आजच्या दिनी संपूर्ण देशवासियांसाठी, महाराष्ट्रवासियांसाठी महत्त्वपूर्ण संदेश आणि त्यांची विचारधारा या ठिकाणी आपण पेरण्यासाठी काही लोकांसोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी सन्माननीय चैनसुख संचेती साहेब आहेत, ज्यांच्यासोबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। आज त्यांना या ठिकाणी कसं फिलिंग होते, देश दुनियाभरात या ठिकाणी लाखोच्या संख्येनं या ठिकाणी जिजाऊ प्रेमी आणि या ठिकाणी शिव प्रेमी या ठिकाणी येत आहेत। बोलूयात आपण सन्माननीय माजी आमदार चैनसुख संचेती साहेब। आज सिंदखेड राजा येथे मातृतीर्थ आऊसाहेबांच्या या जन्मस्थळीला भेट दिली असता सर्व गावात एक उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आहे। लहान मुलापासून तर थेट वयस्क माणसापर्यंत सर्व छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारे आऊसाहेब त्यांच्या या जन्मस्थळी फार मोठा जल्लोष आणि सर्व पक्षातील सर्व स्तरातील लोक उपस्थित आहेत आणि इथून देशभरामध्ये एक आनंदाचा अशा प्रकारचा विचार सर्व ठिकाणी जात आहे। शेतकरी, कामगार, मजूर, सर्व लोक, आदिवासी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। अनेक मान्यवर या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीच्या स्टॉलमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामध्ये खरं तर प्रदेश कार्यकारिणीमध्ये आणि या परिसराला एक जे खऱ्या अर्थाने एक नवं नेतृत्व या ठिकाणी आहे की ज्या माध्यमातून खऱ्या अर्थानं राज्यस्तरावरचं खूप मोठं काम त्यांच्या माध्यमातून होतं। अनेक सामाजिक समस्यांना त्या ठिकाणी हात घालण्याचं काम होतंय। ते आहे सन्माननीय विनोद वाघ साहेब। आज या ठिकाणी जिजाऊ जन्मस्थळी जिजाऊच्या जन्मदिवशी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी येतात आणि जिजाऊची विचाराची प्रेरणा घेऊन या ठिकाणून जातात। ज्या राष्ट्रमाता जिजाऊनं छत्रपती शिवरायांना या ठिकाणी स्वराज्याची शिकवण दिली, त्या राष्ट्रमाता जिजाऊच्या विचाराची प्रेरणा ही निश्चितपणे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही प्रेरणादायी असते, ती आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। आणि आज जिजाऊचा विचार हा गावागावात प्रत्येक माणसाच्या मनामनात त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे, त्याची नितांत आज गरज आहे। आणि खऱ्या अर्थानं ती प्रेरणा देण्याचं काम ही माती या ठिकाणी करते आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की या मातीत आमचा सुद्धा जन्म झाला, या मातीत आम्ही सुद्धा वाढलो। त्यामुळं निश्चितपणे ते संस्कार या ठिकाणी आमच्यावर होतील, ते होत आहेत, याचा या ठिकाणी आम्हाला आनंद आहे। तर असे अनेक मान्यवर मंडळी आपल्यासोबत जुळत आहेत। आपण पाहताय थेट प्रक्षेपण या ठिकाणी लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल। लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल हे आपल्या तमाम बहुजनांचं एकमेव देशातलं चॅनल आहे आणि कालपासून आणि आज दिवसभर सुद्धा संपूर्ण 24 तास या ठिकाणी लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या वतीनं हा संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपणाचा कार्यक्रम जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू आहे। अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्यासोबत जुळत आहेत। म्हणजे लहान मुलापासून म्हातारपणापर्यंत मंडळी इथे उत्सवाने जिजाऊ जयंती निमित्त येतात। जी, काय नाव सर आपलं? अंबादास श्रीराम बुरकुल। जी सर, आपण काय सांगाल या प्रसंगी? दरवर्षी या ठिकाणी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। या ठिकाणी लाखोच्या संख्येनं जिजाऊ भक्त येतात आणि दरवर्षी इथं रेलचेल असती। मी फक्त जनतेला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जे मंडळी येते ते नियमित अभिवादन करते। सकाळी 4 वाजेपासून इथं गर्दी असते आणि मोठा भव्य असं कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होतात। नाव सर आपलं? मी विनायक सरनाईक। ज्या पद्धतीने आपण पाहतात तरुण आणि सर्वच वयातले लोक या ठिकाणी आहेत। काकाजी जय जिजाऊ। जय जिजाऊ। कुठून आलात? इथलच कसं वाटतंय हे? चांगला आहे। कुठला कार्यक्रम आहे हा? जिजाबाताचा जिजाबाताचा कार्यक्रम आहे। अच्छा, आज काय त्यांचं उत्सव आहे? उत्सव आहे। क्या बात आहे। आपण पाहू शकता अशा पद्धतीनं वयोवृद्ध जे मंडळी आहेत ती सुद्धा राष्ट्रमाता जिजाऊच्या कार्यकर्तृत्वाबद्दल या ठिकाणी खऱ्या अर्थानं जाणीव आहे आणि अनेक मंडळी आपल्यासोबत जुळत आहेत। आपण जाणून घेणार आहोत। सर जय जिजाऊ। जय जिजाऊ। सर आपलं नाव? मी प्रदीप हिवाळे। काय सांगाल सर?
पूर्ण भारतातून आणि महाराष्ट्रातून जिजाऊ भक्त इथं मोठ्या येतात आणि मराठा सेवा संघानं सुरू केलेल्या या उपक्रमाला आता मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर खरं तर हा जो महाउत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आंतरराष्ट्रीय स्तरावर खऱ्या अर्थानं जो साजरा केला जातो, राष्ट्रमाता जिजाऊंना अभिप्रेत असणारं खऱ्या अर्थानं रयतेचं जनकल्याणकारी राज्य ज्या माऊलीच्या संस्कारात या ठिकाणी उदयास आलं, ती राष्ट्रमाता जिजाऊ याच पवित्र पावन अशा मातीमध्ये जन्माला आली. अनेक लोक या ठिकाणी आपल्यासोबत जुळत आहेत. सर नाव सांगा. वसंतराव पाटील, जी जी कुठून आलात? बायगाव. अच्छा, काय वाटतं इथं आल्यानंतर? एकदम आनंद वाटतो. जी जी अनेक लोक आपल्यासोबत आहे. काही लोकांसोबत आपण जुळण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हे थेट प्रक्षेपण आहे सिंदखेड राजानगरीमधनं. सर जय जिजाऊ. जय जाऊ. जी ॲडव्होकेट निशिकांत राजे जाधव. जी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या भूमीमध्ये जी संपूर्ण देशभरातून लाखो भक्त जिजाऊ मासाहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात. जी जी इथली माती आपल्या भाळी लावून जगण्याची प्रेरणा घेत असतात. बिलकुल. बहुजन चळवळीला बळ देत असतात. जी जी त्यामुळं आपण हा जो स्तुत्य उपक्रम या ठिकाणी लॉर्ड बुद्धा चॅनलतर्फे प्रतिक्रिया घेण्याचा चालू केलेला आहे. अतिशय महत्त्वाचा आणि योग्य आहे. त्याबद्दल लॉर्ड बुद्धा चॅनलचे सुद्धा खरं तर राष्ट्रमाता जिजाऊ आणि राजे लखुजी जाधव यांच्या वंशातले हे व्यक्तिमत्व आहे आणि खूप मोठं चांगलं फिलिंग त्यांना होतं की आपण त्या घराण्याची ताल्लुक ठेवणारी मंडळी आहोत. एक रक्ताचं नातं आहे आणि या पद्धतीनं. सर एकदा आपलं नाव सांगा. ॲडव्होकेट निशिकांत राजे जाधव. ॲडव्होकेट निशिकांत राजे जाधव हे व्यक्तिमत्व आहे. तरी ही सर्व मंडळी आहे आणि वंश सुद्धा या ठिकाणी आपण सर्व पाहताय की हा भारतीय जनता पार्टीचा हा जो स्टॉल होता या ठिकाणी आपण भेट दिली. सिंदखेड राजा जिजाऊ जन्मस्थळावरनं या ठिकाणी आपण पाहतो आहोत की आज 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ यांची 426वी जयंती या ठिकाणी देश दुनियाभरातनं आणि महाराष्ट्रातनं आलेले अनेक लोक या ठिकाणी साजरी करत आहेत. आपण पाहताय की हे जे ठिकाण आहे राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मस्थळ आहे, ज्या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊचा जन्म या ठिकाणी झाला आणि खरं तर या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने मान सन्मान आणि स्वाभिमान ज्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे अशा राष्ट्रमाता जिजाऊंचं हे जन्मस्थळ ही पवित्र पावनभूमी आहे. आज पाहतो आपण ही सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी राष्ट्रमाता जिजाऊला या ठिकाणी अभिवादन करून अनेक लोक या ठिकाणी प्रेरणा आणि प्रोत्साहन वर्षभराची विचाराची ही शिदोरी या ठिकाणी घेऊन जात आहेत. अनेक लोकांसोबत आपण जुळण्याचा या ठिकाणी नक्की प्रयत्न करत आहोत आणि त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी वाटत आहे, कशा पद्धतीने त्यांना फिलिंग होत आहे, असे अनेक लोक आपल्यासोबत या स्थळावरनं जुळण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण पाहू शकता अनेक महिला भगिनी राष्ट्रमाता जिजाऊंना आदर्श मानून या ठिकाणी त्यांचा मान सन्मान आणि खरं तर त्यांना एक प्रेरणा घेण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी लोक येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ही गर्दी या ठिकाणी सुरू झालेली आहे. आज 12 जानेवारी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी हा लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या वतीनं लाईव्ह प्रक्षेपण आहे. आपण पाहू शकता आम्ही लखुजीराजे जाधव यांच्या ह्या वाड्यामध्ये आहोत. लखुजीराजे जाधव यांचा हा वाडा आपण पाहू शकता. प्रत्येक ठिकाणी आपल्याला लोक या ठिकाणी दिसत असतील. अनेक लोक आपल्याला या ठिकाणी खरं अर्थानं या संपूर्ण इतिहासाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्या प्रत्येक दगडासोबत या ठिकाणी एक नातं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. आपण जिकडे जाल तिकडे या ठिकाणी ही गर्दी या ठिकाणी सुरू होते. संपूर्ण राजवाडा या ठिकाणी पुष्पानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्यवस्थापनाच्या वतीनं. काही मान्यवर मंडळी आपल्या सोबत आहेत, त्यांना सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. सर जय जिजाऊ. जय जिजाऊ. कुठून आला सर? घनसावंगी. अच्छा, काय सांगाल या प्रसंगी? या प्रसंगी एकच सांगायचं की इथं आल्याच्या नंतर माणसाला प्रेरणा मिळते. जी 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 काय नाव तुमचं? बनशी शेळके. अच्छा, तर या ठिकाणी हे घनसावंगी जालना जिल्ह्यात या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना एक प्रेरणा ऊर्जा आणि या ठिकाणी मिळते. सर जय जिजाऊ. जय जिजाऊ सर. कुठून आलात आपण? आम्ही नांदेड येथून आलेलो आहेत. काय वाटतं आपल्याला, काय फिलिंग होते? काय या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला एक बहु मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. जी. कसं जगावं काय नाही याची शिकवण मिळते आम्हाला इथे. जी. राष्ट्रमाताचा काय विचार होता जिजाऊंचा? विचार होता म्हणजे सर्वसामान्य लोकांना काय शिकवण द्यावी, काय वागणूक द्यावी, ही जिजामातेची शिकवण होती. जी. जय जिजाऊ. जय जिजाऊ सर. नांदेड. अच्छा, काय वाटतं तुम्हाला? इथं आल्यावर एक जगण्याची वेगळी स्फूर्ती मिळते आणि समाजकार्य करण्याचं एक वेगळं म्हणजे स्फूर्ती भेटते या ठिकाणावर आल्यावर. काकाजी जय जिजाऊ. जय
कुठून आलात? पंढरपूर आडीव. जी काय काय वाटते तुम्हाला इथे? आम्ही दोन राष्ट्रमाता जिजाऊचा फोटो लावलाय तुम्ही मस्त. हो मी संपूर्ण शिवकार्य करतो. जी जी हा शिवधर्म पद्धतीने विधी वगैरे लग्न लावणे हे सगळं करतो. आणि 2003 पासून एकच वारी 12 जानेवारी क्या बात आहे. कर्मकांडाच्या विरोधात जिजाऊनं स्वराज्य संकल्पिका आणि आपला मुलगा शिवाजीराजे यांना प्रेरित करून एक जनतेचं स्वराज्य म्हणजे आपलं राज्य स्थापन करायला लावलं. याबद्दल जिजाऊ आणि संपूर्ण भोसले परिवाराचं आम्ही ऋणी आहोत. जी जी खरं तर काकाजी खूप अभिनंदन आहे तुमचं की या ठिकाणी शिवधर्म पद्धतीनं तुम्ही विवाह सोहळे या ठिकाणी संपन्न करताय. एक शिवकार्य तुमच्या माध्यमातून होत आहे आणि खूप चांगला मुद्दा या ठिकाणी तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला हे माहीत असेल तत्कालीन धर्माची व्यवस्था अशी होती की नवरा मेल्यानंतर बाई ही सती जायला पाहिजे, बरोबर आहे ना. आणि जेव्हा शहाजी राजांचं निधन झालं तेव्हा साहजिकच धर्मव्यवस्थेप्रमाणे जिजाभाऊ ह्या सती जायला या ठिकाणी धर्मव्यवस्थे किंवा मार्तंडांना वाटत असेल, परंतु या माऊलीनं खऱ्या अर्थाने या धर्माच्या विरोधामध्ये असणारा एक विद्रोह केला, बंड केलं आणि मला या ठिकाणी माझा मुलगा घडवायचा आहे. खरं तर मुलाच्या माध्यमातून हा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये खरं तर रयतेचं आणि जनकल्याणकारी 18 पगड जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारं राज्य प्रस्थापित करायचं ही भूमिका माऊलीनं ठेवली आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं धर्माच्या असल्या प्रथा आणि परंपरेला लाथाडलं गेलं. ही खूप मोठी क्रांती 16व्या शतकामध्ये आहे का नाही या पद्धतीने झाली. तुमच्या माध्यमातून हे कार्य होते. सर जय जिजाऊ. जय शिवराय. कुठून आलात सर? मी सोलापूरहून आलो. काय सांगाल या प्रसंगी सर? कारण हा सोहळा जे चालू केला कारण जे जिजाऊंचं जे तैलचित्र होतं, जिजाऊंचा इतिहास जे झाकला गेला होता तो महाराष्ट्र सेवा संघानं आज या ठिकाणी मागील 15 ते 20 वर्षापासून हा सोहळा चालू केला आणि या पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण भारताला, पूर्ण जगाला की आजचा हा दिवस हा आनंद क्षण जगाला दाखवून दिला. हे फक्त महाराष्ट्र सेवाच्या माध्यमातून हे पूर्ण सिद्ध झालेलं आहे. त्यांच्या मातेनं या देशाला, या महाराष्ट्राला 2 छत्रपती दिले. त्या मातेचं आपल्या पूर्ण या महाराष्ट्रावर बहुजन समाजाला एवढे उपकार आहेत ते आपण कधीही विसरू शकणार नाही. सर कुठून आलात आणि आपलं नाव? मी सोलापूर आलो. माझं नाव सुशील नागनाथ गवळे, महाराष्ट्र सेवा संघ तालुका अध्यक्ष. जी जी खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभरात मराठा सेवा संघाच्या माध्यमातून कार्यरत असणारी आणि शिवकार्य करणारी अनेक मंडळी या ठिकाणी या जन्मस्थळावर उपस्थित आहे, जी खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून उपस्थित आहेत. काही लोकांसोबत जाण्याचा प्रयत्न. सर नाव आपलं? सर भागवत मुळे. अच्छा, कुठून आला सर? सोलापूर. सोलापूरवरून आला. अच्छा, संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं जिल्हाभरातनं लोक या ठिकाणी आलेले आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंना या ठिकाणी पवित्र पावनस्थळी जे जन्मस्थळ या ठिकाणी राजे लखुजीराव जाधव यांच्या या वाड्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचा या ठिकाणी जो जन्म झालेला आहे ते जन्मस्थळ आपण पाहू शकता आणि जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी ही प्रचंड गर्दी या पद्धतीनं या सकाळी सकाळी प्रहरी या ठिकाणी उपस्थित होते आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभरातनं लाखोच्या संख्येनं या ठिकाणी शिवप्रेमी आणि जिजाऊ प्रेमी या ठिकाणी येत आहेत आणि आपण पाहतो या संपूर्ण राजवाड्यामध्ये जिकडे बघावं तिकडे या ठिकाणी भगवे फेटेधारी आणि या ठिकाणी भगवे वस्त्रधारी लोक या ठिकाणी जाणवत आहेत. कारण भगवा रंग हा खरा तर शौर्याचा रंग आहे, साहसाचा रंग आहे आणि खरं तर त्यागाचं खूप मोठं हे या ठिकाणी प्रतीक आहे. आणि म्हणून ज्या राष्ट्रमाता जिजाऊनं आपलं संपूर्ण जीवन या रयतेच्या कल्याणकारी राज्याच्या स्थापनेसाठी दिलं, एक त्याग आणि संघर्ष समर्पण हे अतिशय महत्त्वाचं आहे. अनेक लोक आपल्यासोबत जुळत आहेत, अनेक लोकांसोबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात आणि क्या बात आहे. आणि ह्या पद्धतीनं तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. खरं तर हा नारा बुलंद या ठिकाणी या सिंदखेड राजा नगरीमध्ये या शिवप्रेमीच्या माध्यमातून, जिजाऊ प्रेमींच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. अनेक लोक आपल्यासोबत जुळण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाही सुद्धा जाऊन घेऊया. भैया कुठून आलात? उरा कुठे आला? पिंपळगाव मलकापूर. अच्छा, कशासाठी आलात? जिजामातेचा जन्मोत्सव होता. अच्छा, जिजामातेच्या जन्मोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी. दर्शन घेतल्यामुळे काय होते? अभिवादन केल्यानं काय होते? दर्शन घेतल्यामुळे आपल्या मनाची एक गुरमी वाटते, तयार होते मला. तुम्ही कुठून आलात? उरा. अच्छा, अच्छा, कुठून आलात तुम्ही? लालूज, उत्तर सोलापूर. अच्छा, काय वाटतंय तुम्हाला? कसं फील होतंय इथं? कसं वाटतंय? आमची भाऊ बोलते ते भावाला वाटतंय. बरं, तुम्हाला काय वाटतंय? कसं वाटतंय इथे आल्यानंतर? इथं आल्याच्या नंतर वेगळीच ऊर्जा आहे. ऊर्जा निर्माण होते, क्या बात आहे, प्रेरणा निर्माण होते. तुम्हाला काय वाटतं इथे? आनंद वाटतो. या पद्धतीने अनेक लोक आपल्यासोबत जुळत आहेत. दिवसभर लोकांसोबत आपण या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल संपूर्ण देशभरामध्ये एकमेव हे राष्ट्रीय चॅनल या ठिकाणी आहे. संपूर्ण देशातले लोक तुम्हाला या हा कार्यक्रम या ठिकाणी पाहत आहेत आणि खरं तर राष्ट्रमाता जिजाऊचं कार्य, कर्तृत्व या ठिकाणी या अनुषंगानं इतिहासाच्या पानातनं आज लोकांच्या मनामनामध्ये या ठिकाणी जाते आहे. आपण पाहतो की ही प्रचंड गर्दी या ठिकाणी वाढते आहे. अनेक लोक या ठिकाणी येतात, अनेक मान्यवर या ठिकाणी पदाधिकारी येत आहेत आणि राष्ट्रमाता जिजाऊंना या ठिकाणी अभिवादन या जिल्ह्याच्या पावनभूमीमध्ये, या मारुतीर्थ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी
ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊच्या या जन्मस्थळी अभिवादन करण्याचा प्रयत्न केला जातोय. अनेक लोक या ठिकाणी पोहोचतात, काही लोक लाईनमध्ये या ठिकाणी लागलेले आहेत की जे खरं तर दर्शन घेण्यासाठी ही शिस्तबद्धता या ठिकाणी जाणवते आहे. ज्या लोकांसोबत आपण जोडतो सर, जय जिजाऊ. जय जिजाऊ कुठून आलात सर? सोलापूरहून काय आणलंच. वाटतंय तुम्हाला? छान वाटतं, एकदम छान वाटतं. इथे दर्शन घेतल्यानंतर काय कुठली प्रेरणा, कसं ऊर्जा निर्माण होते? ऊर्जा म्हणजे पुन्हा पुढच्या वर्षीपर्यंत येण्याची ताकद निर्माण. याच्या अगोदर किती वर्ष आल्यात? नाही, मी पहिल्यांदाच आलो आता. पहिल्यांदा आलात, कसं वाटतंय? छान वाटतं, एकदम छान वाटतं. जी. अनेक लोक पहिल्यांदा आलेत, अनेक लोक गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात. सर जय जिजाऊ. कुठून जय आलात? शिवराय. मी उत्तर सोलापूर तालुका, सोलापूर जिल्ह्यात आलोय. जी, काय नाव आपलं? शिवाजी नारायण गवळी. जी. मी काय नाव? शिवाजी नारायण गवळी. गवळी. अच्छा, काय वाटतंय गवळी साहेब तुम्हाला? एकदम उत्सुक आवडचा. मी 10 वर्ष झालं मी येतोय, दरवर्षी येतोय. हा, दरवर्षी. कुठून आलात का? नानच. अच्छा, कसं वाटतंय तुम्हाला? काय ना, मस्त वाटतंय. जी. आपण कुठून आलात? नानच. नानच. म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यातनं लोक या ठिकाणी आपण बघताय की मिळेल त्या वाहनाला व्यवस्था करून या ठिकाणी पोहोचतायत. आणि आज सकाळी सकाळी या ठिकाणी या शुभ प्रहरी राष्ट्रमाता जिजाऊंना 12 जानेवारी या दिवशी अभिवादन करून या ठिकाणी त्या माऊलीचा या ठिकाणी दर्शन घेत आहेत, अभिवादन करतायत आणि खरं तर एक नवी प्रेरणा, नवी ऊर्जा या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आपण अनेक लोकांनी या ठिकाणी बघताय की भगवे वस्त्र या ठिकाणी परिधान केलेले, टोप्या असतील, फेटे असतील, महिलांनी सुद्धा या ठिकाणी भगवे साड्या परिधान केलेल्या आहेत की ज्या अनुषंगानं हे भगवं वस्त्र जे आहे, शिवछत्रपतींचं जे ध्वज आहे त्या ध्वजाचा हा रंग आहे जो शौर्याचा आणि साहसाचा आहे. जय जिजाऊ सर. जय जिजाऊ सर. कुठून आलात? जळगाव जिल्हा. अच्छा, कसं वाटतंय तुम्हाला? मी गेल्या 12 वर्षापासून येतोय. 12 वर्षापासून येत आहे. आणि काय दर्शन घेतल्यानंतर कुठली प्रेरणा, कुठली ऊर्जा निर्माण होते? इथे आल्याशिवाय पूर्ण वर्ष जातच नाही. जी, इथली जी. एक ऊर्जा असते, इथे काहीतरी एक नवीन शिकायला मिळतं. जी. आणि मराठा सेवा संघाच्या प्रेरणेतून जी. आम्ही एक माणसं म्हणून घडलो. जी. आणि माणूस हा इथे शिकायला मिळाला, माणूस काय असतो. जी, क्या बात आहे. तर खरं तर इथे एक प्रेरणा मिळते, एक ऊर्जा मिळते. सर जय जिजाऊ. जय जिजाऊ. कुठून आलात सर? मी उदगीर. अच्छा, काय feeling मी होतं? राजकुमार कसं माने संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष उदगीर. जी. गेली 12 वर्षापासून सिंदखेड राजाला मी वारी करतो. वारी करताय. एकही वारी न चुकता मी सिंदखेड राजाला येतो, जिजाऊचं दर्शन घेऊन. जी. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही आलो. जी. माझी पूर्ण सहकारी व पूर्ण उदगीर तालुक्यात कमीत कमी जी 1000 लोक इथं आलेले आहेत. जी. जय जिजाऊ. जय जिजाऊ. खरं तर हजारो लोक प्रत्येक तालुक्यात या ठिकाणी येत आहेत. सर जय जिजाऊ. कुठून आलात? जय जिजाऊ. मी उदगीर जिल्हा लातूर इथून आलो. जी. 2012 पासून मी सलग या जिजाऊ जन्मोत्सवाच्या दिवशी जी. सिंदखेड राजा येथे येतो. जी. आणि इथे आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये प्रचंड बदल झाला. जी. मला पुस्तकं वाचण्याची सवय लागली. जी. आणि त्यामधून मी एक वक्ता म्हणून मी उदयाला आलो. क्या बात. आणि मी माझ्या उदगीर तालुक्यामध्ये सुद्धा अनेक बालवक्ते सुद्धा मी अनेक तयार केले. जी. ही ऊर्जा मला सिंदखेड राजामधून मिळाल्यामुळे जी. म्हणजे 12 जानेवारीला जेव्हा मी या ठिकाणी येतो त्यावेळेस एक नवीन ऊर्जा मला मिळते आणि वर्षभर काम करण्याची प्रेरणा मला या ठिकाणी जी. आपलं नाव सर? मी प्रदीप ढगे, अध्यक्ष मराठा सेवा संघ उदगीर. जी. या पद्धतीनं खरं तर राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करताना हे तर ज्ञानाचं एक दालन आहे. आपण पाहतो इथे की 400 पेक्षा जास्त पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी जिजाऊ सृष्टीवर या ठिकाणी लावलेले आहेत, ज्या अनुषंगानं अनेक विषयावरची पुस्तकं या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मिळत आहेत आणि कोट्यावधी रुपयांची पुस्तकाची उलाढाल या ठिकाणी होते आहे. आणि खरं तर ज्ञान पेरणारं हे तीर्थस्थान आहे. आपण इतर तीर्थस्थानं एक देवधर्माच्या ठिकाणी पाहतो, तिथे धूप अगरबत्ती वगैरे असते, पुष्प असतील, अशा पद्धतीने अर्पण केल्या जातात. आणि अशा पद्धतीने काही दांभिक आणि काही ज्या गोष्टी असतात त्या पारंपरिक गोष्टी पेरण्याचं काम होते. परंतु या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ आणि सिंदखेड राजानगरी अशी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी खरी उभी राहिलेली आहे की या ठिकाणी दरवर्षी करोडोची पुस्तकांची या ठिकाणी उलाढाल होते. पुस्तकं लोक खरेदी करतात, पुस्तकांची विक्री या ठिकाणी होते. आणि कारण ज्या ठिकाणी ज्याच्या हातामध्ये असते पुस्तक त्याचं शाबूत राहते मस्तक, ते होत नाही कधी कुणाचं हस्तक. अशा पद्धतीनं वाचनानं माणूस प्रगल्भ होतो आणि वाचनातनं इतिहासातनंच खऱ्या अर्थानं हा इतिहास जो दाबला गेला होता, जो इतिहास खऱ्या अर्थानं इतिहासाच्या पानामध्ये गडप केलेला होता, ते पानं वाचनातनंच खऱ्या अर्थानं बाहेर आली. या ठिकाणी मराठा सेवा संघाचे सन्माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब असतील, आहा साळुंके साहेब असतील, यांच्यासारख्या अनेक लोकांनी या इतिहासाच्या पानातला हा सगळा संपूर्ण इतिहास बाहेर काढला आणि तो जनसामान्यापर्यंत आणला. आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आज 18 पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन शिवछत्रपतीचा रयत कल्याणकारी आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रमातांचा जो विचार होता तो विचार लोकांपर्यंत पेरण्याचं काम या ठिकाणी नक्कीच केलेलं आहे. आपण पाहतो की अनेक लोक या ठिकाणी या कतारमध्ये या लाईनमध्ये जुळतायत आणि त्या लाईनमध्ये याच्यासाठी की राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मस्थान
आहात या पवित्र अशा लखुजी जाधव यांच्या राजवाड्यामध्ये आहे. याच भूमीमध्ये, याच मातीमध्ये आणि याच खऱ्या अर्थानं रूममध्ये, या खोलीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊचा या ठिकाणी जन्म झाला. या ठिकाणी त्या माऊलीचा पाळणा हल्ला गेला आणि खरं तर त्या अनुषंगानं राष्ट्रमाता जिजाऊनं खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक नव्हे तर दोन दोन छत्रपती या ठिकाणी त्यांना घडवलं गेलं. त्या छत्रपतीवर संस्कार केले गेले आणि त्या छत्रपतींनी या महाराष्ट्राची आणबाण, शान आणि स्वाभिमान आमचा जागृत केला. म्हणून आज खरं तर संविधानाच्या माध्यमातून विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवछत्रपती राजांचा हा संविधानाचा विचार आणि वसा त्या संविधानामध्ये पेरण्याचं काम केलं आणि आज संपूर्ण देशामध्ये या संविधानमूलक जे वातावरण निर्माण झालेले 75 वर्षामध्ये ही देण केवळ आणि केवळ राजे छत्रपती यांची खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या या विचारधारेची आणि रयतेच्या जनकल्याणकारी राज्याची आहे. हे म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही आणि अशा पद्धतीनं हा विचार पुनर्जीवित करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी येते. गेल्या 20-22 वर्षापासून जी सर, कंटिन्यू आम्ही या जिजाऊ या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी येऊन जिजाऊला नतमस्तक होतो आणि इथली माती कपाळी लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आम्ही जे काम करायला जातो एक उत्साह आमच्या मनामध्ये त्या कायम राहतो. जी जी जी. सर आपलं नाव? सुरेश कदम, जिल्हाध्यक्ष यवतमाळ. जी जी. तर ही मंडळी सगळी संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी येते आहे. राष्ट्रमाताच्या या जन्मस्थानी या ठिकाणी अभिवादन करतायत. आपण पाहता देशातलं एकमेव, केवळ तुमचं आमचं आपलं आणि सर्वांचं बहुजनाचं एकमेव राष्ट्रीय चॅनल लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल थेट प्रक्षेपण हे सिंदखेड राजानगरी या जन्मस्थळावर या ठिकाणी सुरू आहे. दिवसभर 24 तास या ठिकाणी हे लाईव्ह प्रक्षेपण संपूर्ण भारतभर लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सुरू होत आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन अरविंद काटोळेसह या ठिकाणी अनेक लोकांना तुमच्यासोबत जोडण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपण पाहता सकाळच्या प्रहरी ही प्रचंड गर्दी या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी होते. या लाईनमध्ये, या कतारमध्ये अनेक वयातले लोक सुद्धा आपल्याला जाणवत आहेत, जे खरं तर या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करून वर्षभराची एक नवीन प्रेरणा, एक नवीन ऊर्जा या ठिकाणी घेऊन या ठिकाणी पुढे मार्गक्रमण करतायत. खरं तर या महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम ज्या माऊलीच्या विचारधारेनं, ज्या माऊलीच्या संस्कारानं झालं, ती माऊली या पवित्र पावन अशा मातीमध्ये जन्माला आली आणि त्या मातीचं नाव आहे हे मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ही सिंदखेड राजानगरी आणि सिंदखेड राजानगरीतला हा आहे लखुजी राजे जाधवांचा हा भव्य दिव्य असा राजवाडा. या राजवाड्यामधलं हे जन्मस्थळ आपण या ठिकाणी पाहताय. आपण सर्व दर्शक लोक भाग्यवान आहात की या ठिकाणी या सकाळच्या प्रहरी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून या स्थळावरचं या ठिकाणी आपण दर्शन घेत आहे. अनेक लोक या ठिकाणी आपल्यासोबत जुळतात. काही लोकांना सोबत आपण बोलतो करतोय. सर जय जिजाऊ. जय जिजाऊ. कुठून आलात? धाराशिव. काय वाटतं तुम्हाला, कसं फील होत आहे? नाही, व्यवस्थित वाटते. अच्छा, एक प्रेरणा, एक नवीन ऊर्जा या ठिकाणी मिळते आहे राष्ट्रमाता जिजाऊचं दर्शन घेतल्यामुळे. काय नाव तुमचं? धनंजय कदम. जी, धनंजय कदम साहेब. सर आपण कुठून आलात? सस्ने जय जिजाऊ जय शिवराय. क्या बात. मी श्रीरामपूर तालुका अहमदनगर जिल्ह्यातून आलेलो आहे. जी जी. तर आम्ही गेल्या जवळपास 25 ते 26 वर्षापासून जी आमचं एकही वर्ष खंडन झालेलं नाही. जी जी. प्रत्येक वर्षी आम्ही जिजाऊ जन्मोत्सवाला सिंदखेड नगरीमध्ये येत असतो. जी. कारण मूळ महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाला जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा प्रेरणास्थान म्हणजे आमचे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब. जी. त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही आजपर्यंत समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारचं कार्य करत आलेलो आहोत. आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने इथून पुढेही मरेपर्यंत आमच्या विचारात आणि रक्तात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील आणि तमाम बहुजन समाजातील जे महापुरुष आहेत, जे महामानव आहेत, ते सर्वांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही इथून पुढच्या आयुष्यातील सर्व कार्य करत राहणार आहोत. जी जी. सर आपलं नाव आणि कुठून आलात? मी शिवश्री बाबासाहेब भांड, जी, प्रॉपर लाडगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर इथून आलेला आहे. जी जी. तर या पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊच्या विचाराने प्रेरित झाणारी लोक आहेत, ज्यांना लोकांनी प्रेरित केलं. खरं तर राष्ट्रमाता जिजाऊला संपूर्ण देशाच्या दुनियाच्या पटलावरती आणण्याचं महत्त्वपूर्ण काम या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब असतील, डॉक्टर आहा साळंके साहेब असतील, या सर्व मान्यवर मंडळींनी केलेले आहेत. सर जय जिजाऊ. जय जय. कुठून आलात? जय भीम. जय भीम सर. जय भीम. हे बहुजन समाजाला जोडणारं जिजामातांचं कार्य जी आज जगात बघतो आपण किंवा देशात बघतो. जातीवाद जो वाढवलेला आहे ते राजकीय लोकांना कारणीभूत आहे. पण जिजामातेनं बहुजन समाजाला, शिवाजी महाराजांनी बहुजन समाजाला घेऊन आज 35% सैनिक हे मुस्लिम होते. बहुजन समाजाला जोडायचं काम जिजामातेने केलं, शिवाजी राजाने केलं. आणि बहुजन समाजाला घेऊन चालणारे हे विचार आम्ही जगापर्यंत पोहोच करणार आणि गावागावात बहुजन समाजाची जी माणसं आहेत त्यांना जोडायचं काम हे आम्हाला इथून प्रेरणास्थान, जिजामातेची इथून प्रेरणास्थान घेऊन आम्ही गावी जात असतो आणि बहुजन समाजाला
सगळ्यांना जोडत असतो. जय जिजाऊ जय भीम. जी, क्या बात आहे. तर खरं तर या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी आपली विचारधारा ठेवण्याचा प्रयत्न करतायत. सर जय जिजाऊ. जय जिजाऊ साहेब. कुठून आला सर आपण? मी रायगडमधून आलोय. जी, जी. माझं नाव अशोक धामणशे. या रायगड संभाजी ब्रिगेडचा रायगड जिल्हा उपाध्यक्ष आहे. आम्ही रायगडमधून मला वाटते की मी जवळजवळ 20 ते 22 वर्ष झाली इथे. ज्या वेळा जिजाऊ स्थिती देखील ओपन नव्हती, म्हणजे जिजाऊ स्थितीला काही नव्हतं, त्यावेळेला आम्ही स्वतः असायचो. त्या दिवसापासून आजपर्यंत जवळजवळ मला वाटते 20-22 वर्षापूर्वी इथं फक्त 100 ते 125 लोक जिजाऊ सृष्टी लोक असायची. आज त्या जिजाऊ सृष्टीमध्ये इतकी लोक येतात की 10 ते लाखोच्या संख्येने लोक येतात. आणि ह्याचा हा सगळा आनंद पाहिल्यानंतर मन भरभरून येतं. ज्या मातेचं नाव घेतल्यानंतर वाटतं की काहीतरी आपण करतोय. आपल्यातून जे पहिलं ज्याने केलं ते आपल्याकडे होणार नाहीये, पण फक्त इथं येऊन जिजाऊ मध्ये जरी दर्शन घेतलं, तिथं मुखदर्शन जरी केलं तरी अख्ख्या अंगातून रोमांच उभा राहतो. असं हे आमच्या संभाजी ब्रिगेडचं पहिल्यापासून कार्य आहे. आणि हे असंच चालू राहणार. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत संभाजी ब्रिगेड आणि मनाचा संघ असंच चालू राहणार. सर जिल्ह्यात आलात. मी रायगड जिल्ह्यातून आलो. शिवाजी महाराज किती लोक आलेत रायगड जिल्ह्यात? जवळ रायगड 60 ते 70 लोक आम्ही गाडी घेऊन आलोय. पण इथं आल्यानंतर पोलीस प्रशासन जे आम्हाला सहकार्य करायला पाहिजे तेवढं पोलीस प्रशासन मात्र सहकार्य करत नाही. जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर चालत यावं लागते आम्हाला. त्यामुळे परत एकदा प्रशासनाला माझं म्हणणं आहे की आमच्या कुठल्याही सैनिकांना अडवू नका. प्लीज ते त्याच्या पद्धतीने काम करत राहतात, तेवढे करतील. बरं, जय हिंद. खूप छान. जय जिजाऊ. क्या बात आहे. तर या पद्धतीनं रायगड जिल्ह्यातनं ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी पदाधिकारी संभाजी ब्रिगेडचे लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि खरं तर प्रशासनिक व्यवस्था चांगली असावी आणि लोकांना कुठलाही त्रास होऊ नये असाही या ठिकाणी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी उद्देश असू शकतो. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था थोड्याशा दूरवरती नक्कीच केलेली असेल, परंतु तरी सुद्धा राष्ट्रमाता जिजाऊंचं दर्शन या ठिकाणी झालं पाहिजे, त्यांना अभिवादन झालं पाहिजे. म्हणून आमच्यासाठी एवढं मोठं संघर्ष त्याग समर्पण केलेल्या माऊलीसाठी आम्ही 2 पावलं या ठिकाणी आज चालून येतोय. ते आम्ही या ठिकाणी सहन करायला तयार आहे. अशा भावना या ठिकाणी अनेक शिवप्रेमींच्या जिजाऊ प्रेमींच्या या ठिकाणी नक्कीच आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ सिंदखेड राजा नगरीमधनं आणि या ठिकाणी जे ठिकाण आहे ते आहे राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मस्थळ. या राजे लखुजी जाधव यांच्या या राजवाड्यामध्ये असणारं हे ठिकाण. आणि या ठिकाणी महाराष्ट्र देश दुनियाभरातनं या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी शिवप्रेमी जिजाऊ प्रेमी आणि बहुजन लोक या ठिकाणी येत आहेत आणि राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करण्याचा प्रयत्न करतायत. ज्या अभिवादनातनं खरं आता वर्षभर पुरणारी विचारांची ऊर्जा प्रेरणा या ठिकाणी दिशा देऊन जाणारी ठरते. अनेक लोकांसोबत आपण जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल या ठिकाणी कंटिन्यू बघत राहा. दिवसभर या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी आहे आणि मी प्राध्यापक गजेंद्र गवी अरविंद काटोळेसह अनेक लोकांसोबत तुम्हाला जोडण्याचा प्रयत्न करतो. सर जय जिजाऊ. ओमप्रकाश नडगे सर. जी. त्याच्यानंतर आमचे मराठा सेवा संघाचे सचिव सर. आम्ही गेल्या या सर्वप्रथम या चॅनलला आमच्यातर्फे शिवमय शुभेच्छा. थँक्यू. जय भीम, जय जिजाऊ, जय शिव. आणि आम्ही या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी विचाराचं सोनं लुटण्यासाठी एक वर्षभर आम्हाला पुरेल अशी विचाराची शिदोरी खरेदी करण्यासाठी, कारण मामा देशमुखनी सांगितलेलं आहे ज्या घरी नाही पुस्तकाचं कपाट ते घर होईल भुईसपाट. म्हणून आमच्या मराठा समाज बांधवांमध्ये म्हणजे बहुजन समाजामध्ये एक वैचारिक वाचन क्रांती हे आमचे युगपुरुष माननीय शिवश्री पुरुषोत्तमरावजी खेडेकर साहेब, त्याच्यानंतर डॉक्टर आळ साळुंके सर, अशा वैचारिक परंपरा आमच्या मराठा समाजामध्ये. एक मराठा समाज म्हणले की राजकारणाचा फड आणि कुस्त्याचा फड याच्याशिवाय आमचा दुसरा फड नव्हता, परंतु आता एक वैचारिक फड सेवा संघाच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे. आणि या ठिकाणी हा जो ज्ञानेश्वरांनी म्हटलेला आहे इवलासा गेला गगनावरी, त्याप्रमाणे 200 लोकांपासून सुरुवात झालेली जिजाऊची वारी जयंती आज लाखोच्या संख्येने आज या ठिकाणी एक विचाराचा वारसा लुटण्यासाठी या ठिकाणी समाज बांधव येत आहेत. आणि या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं प्रशासनाला की फक्त पार्किंगची सोय थोडस जर जवळ असली तर येणाऱ्या भाविकांचा, येणाऱ्या जिजाऊ प्रेमींचा किंवा बहुजन समाजांना जो काही त्रास होत आहे तो त्रास याच्यातून काहीतरी प्रशासनानं थोडस दखल घेऊन ही समस्या जर सोडवली तर चांगलं राहील. आणि या प्रसंगी सर्व बहुजन समाजांना जिजाऊ जयंती निमित्त मी शिवमय शिव शुभेच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही आम्हाला जो आमच्या टीमला लॉर्ड बुद्धा या टीव्हीचे आम्ही पहिल्यापासूनच प्रशंसक आहोत, दर्शक आहोत, तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीत आमच्या टीमला, तर आम्ही तुमच्या शतशः आभारी आहोत. आणि
आपले तर आपल्यासोबत अनेक लोक या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आणि अनेक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी अनेक लोकांमध्ये आपण जाणतो आहोत. अनेक लोकांसोबत आपण तुम्हाला जोडण्याचा प्रयत्न करतो. सर जय जिजाऊ. जय जिजाऊ, जय भीम. जय भीम. मी पंडितराव कदम, मराठा सेवा संघ माजी जिल्हा अध्यक्ष नांदेड. जी सर. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून 1990 पासून ही चळवळ उभी राहिली आणि टप्प्याटप्प्यानं हळूहळू जिजाऊ जन्मोत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी एक वैचारिक मेजवानीसाठी म्हणजे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून हजारो वक्ते, हजारो लेखक आणि शेकडो प्रकाशक या ठिकाणी बहुजन समाजातले बाहेर आले आणि त्या माध्यमानं आज कोट्यावधी रुपयाची या ठिकाणी पुस्तकांची रेलचाल होत आहे. छत्रपती शिवराय ते या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर म्हणजे संविधानापर्यंत या ठिकाणी जो शिवरायांचा राज्यकारभार होता तो टप्प्याटप्प्यानं इथपर्यंत म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पूर्वी शाहू महाराजच मराठ्यांना आम्हाला असं वाटायचं की ते आमचे आहेत की नाहीत की, तर त्या माध्यमानं शाहू महाराजच नाही तर मग आता फुले बाबासाहेब आंबेडकर यांचे सुद्धा चरित्र त्या ठिकाणी विचार या माध्यमानं असणारं वेगवेगळी पुस्तकं, हजारो पुस्तकांची क्रांती, एकमेकांना ग्रंथ भेट देणे, लग्न असेल, वाढदिवस असेल, सत्कार समारंभ असतील तर त्या ठिकाणी महापुरुषांचे, बहुजन नायकांचे, बहुजन महापुरुषांचे चरित्र आपण एकमेकांना ग्रंथ भेट द्यावी आणि वाचाल तर वाचाल टिकाल असं या ठिकाणी महापुरुषांनी सांगितलं. आणि खेडेकर साहेबांच्या माध्यमातून हजारो वक्ते, कीर्तनकार, महिला जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून ही सामान्य कुटुंबातली माणसं पुढे आली आणि मक्तेदारांची जी मक्तेदारी होती काही मुख्य काही लोकांची ती असणारी या ठिकाणी खंडित करून मराठा सेवा संघाने एक वेगळ्या पद्धतीनं एक वेगळा विचार, मातृत्वाचं स्थान जिजाऊंना समोर मानून स्त्री शक्तीला या ठिकाणी आदराचं स्थान देऊन एक वेगळा पायंडा या ठिकाणी निर्माण केलेला आहे. त्या माध्यमातून ही प्रगती आपल्या बहुजन समाजामध्ये एकोपा निर्माण करण्याचं काम, विचाराची क्रांती, विचाराचं बीज पेरून विचाराची देवाणघेवाण या ठिकाणी झालेली आहे. एवढंच या ठिकाणी बोलून मी लॉर्ड बुद्ध या चॅनलला पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. सर थोडंसं या ठिकाणी आपण पाहतोय अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी जी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून एक आत्मिक जीवनामध्ये एक वैचारिक क्रांती त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे आणि वाचाल तर वाचाल या पद्धतीनं अनेक लोक आपल्यासोबत जुळतात. सर जय जिजाऊ. जय जिजाऊ सर. सर आपलं नाव आणि आपला परिचय. सर माझं नाव प्राध्यापक अशोक खुडे आहे. जी सर. मी सेवा संघाच्या विचाराशी जुळलेला आहे. जी जी. आम्ही या ठिकाणी प्रेरणा घेण्यासाठी येतो. हे एक आम्ही प्रेरणास्थळ मानलेलं आहे आणि आपण आम्हाला सर्वांना एवढं मोठं चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करतात त्याबद्दल तुमचे प्रथम धन्यवाद मानतो. धन्यवाद. आणि ही वैचारिक क्रांती आहे. वैचारिक क्रांतीला आम्ही सर्वांनी पाठबळ देऊन त्याला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या लॉर्ड बुद्ध चॅनलला मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. जय जिजाऊ. जी सर आपल्या सर्वांना सांगायला हरकत नाही या ठिकाणी देशातलं केवळ आणि केवळ एकमेव आपलं बहुजनाचं चॅनल आहे की गेल्या काल दिवसाभरापासून आणि आज दिवसभर 2 दिवस लाईव्ह करणारं प्रक्षेपण करणारं केवळ आपलं चॅनल आहे. या ठिकाणी आमचे जवळ 5 कॅमेरे सर्व ठिकाणी या ठिकाणी आहेत आणि ज्या पद्धतीनं सर्व आम्ही इथला जो काही उत्सव असेल, महाउत्सव असेल, हा कव्हरेज करण्याचा प्रयत्न लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या माध्यमातून होतोय. तुमचा माझा आपला सर्वांचा हक्काचं चॅनल आहे लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल. दिवसभर बघत राहा. सिंदखेड राजा नगरीतनं राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मस्थळातनं हा संपूर्ण महोत्सवाचा कार्यक्रम एक प्रेरणा आणि ऊर्जा देणार अनेक लोकांना आपण बोलतो करतोय. सर मी व्यंकटराज यादव, जी शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र सचिव म्हणून काम करतोय. जी सर. सर्वप्रथम आज 12 जानेवारी खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त सर्व समाज बांधवांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि तुमचं अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं गौतम बुद्ध यांच्यापासून सम्राट अशोक आणि त्यानंतर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवराय, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकरजी या सर्वांची जी चैन उभारण्याचं काम मराठा सेवा संघाने केलेली आहे. त्यामध्ये
पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे. ज्या युवकांच्या हातामध्ये दगडगोटे होते त्यांच्या हातामध्ये पुस्तक आणि लेखणी देऊन त्यांनी जे समाजाचं परिवर्तन केलेलं आहे, त्यामुळे या देशामध्ये सुख शांती निर्माण होण्याचं काम सेवा संघाने केलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी जोडलेलो आहोत. या जिजाऊ जयंतीला येतो आणि या ठिकाणी पुस्तक खरेदी करतो आणि ते पुस्तकाचं वाचन आमचं मस्तक या ठिकाणी सशक्त करतं आणि आमचं मान, मनगट, मस्तक, मेंदू सशक्त करण्याचं काम ह्या जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं होते. म्हणून येणाऱ्या सर्व दर्शकांना आणि सर्व जिजाऊ भक्तांना माझी विनंती करतो की मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी पुस्तकांचं वाचन करावं, या ठिकाणी खरेदी करावी आणि आपला जो देशामधला उच्चांक या ठिकाणी खरेदीचा असावा एवढे या ठिकाणी मी नमूद करतोय सर. आणि पुनश्च एकदा आपल्या लॉर्ड बुद्धा चॅनलचा आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय सर, कारण हे भोजनाचं चॅनल आहे आणि आम्ही सर्व भोजन मंडळी आहोत आणि आपल्या भोजनाचा हा जाज्वल इतिहास, हा वारसा आपण जो कायम जोपासण्याचं काम लॉर्ड बुद्धाने केलेलं आहे, हे गौरवशाली बाब आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय भीम. खरं तर दर्शकांनो, तुमचं आमचं सर्वांचं बहुजनाचं एकमेव देशातलं आणि देशभर दिसणारं असं हे लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल आहे. लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल दरवर्षी या ठिकाणी या पवित्र पावन नगरीमध्ये या संपूर्ण महोत्सवाचं लाईव्ह चित्रीकरण या ठिकाणी थेट प्रक्षेपण करत असते. यावेळेस 12 जानेवारीला आपण या ठिकाणी बघतो, कालपासून या ठिकाणी ही सुरुवात झालेली आहे. अनेक लोक आपल्यासोबत जुळत आहेत, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतो. सर, जय जिजाऊ. जय जिजाऊ, जय भीम. माझं नाव रवी ढगे, मी जिल्हा उपाध्यक्ष आहे मराठा सेवा संघ नांदेडचा. जी सर. सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा चॅनलचं मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी जवळपास 48 तास झाले हे प्रक्षेपण दाखवत आहेत. खरं तर समाजामध्ये आज बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आज समाज सशक्त होत आहे आणि त्याचं काम खरं बौद्धिक क्रांती करण्याचं काम लॉर्ड बुद्धा चॅनलने केलं, हे प्रथम मान्य करावं लागेल. कारण ज्यावेळेस हे चॅनलचं युग सुरू होतं त्यावेळेस लॉर्ड बुद्धा चॅनलने एक वेगळी ओळख ठेवलेली आहे. सर्वप्रथम मी लॉर्ड बुद्धाच्या जेवढे चॅनलचे आहेत पाहणारे प्रेक्षक त्यांना 12 जानेवारीच्या मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांनी आम्हाला घडवलंय, पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, ज्यांनी आम्हाला वैचारिक क्रांती दिली, वैचारिक नांगर डोक्यातून फिरवला आणि त्या अर्थाने खरं आज जर बघितलं देशाचं वातावरण बघितलं तर वेगळं आहे आणि ह्या वातावरणाला पवित्र करण्याचं काम जर कोणतं करत असेल तर हे प्रेरणास्थान आहे. आणि या ठिकाणी आलेला माणूस 100% इथलं पुस्तक घेऊन जाणार, मस्तक आपलं सशक्त करणार आणि येणाऱ्या काळामध्ये भारत कसा असला पाहिजे, म्हणजे 18 पगड जातींना घेऊन चालणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य आहे किंवा आपल्या जिजाऊने जे संस्कार दिलेले आहेत, प्रत्येक घरामध्ये आज जिजाऊची गरज आहे. बिलकुल. आज बघतोय आपण एकमेकाचा संवाद कमी झालाय, ते संवाद वाढवायचा असेल तर जिजाऊचं खरं संस्कार आपल्याला शिकलं पाहिजे आणि आपल्या माता भगिनी जिजाऊ झाल्या पाहिजे, तेव्हा कुठं शिवाजी महाराज जन्माला येतील. हाही विचार आपण घेऊन इथून जाणं गरजेचं आहे. परत एकदा लॉर्ड बुद्धा चॅनलचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली आणि परत एकदा सर्व 12 जानेवारीला आलेल्या सर्व शिवमय भक्तांना 12 जानेवारीच्या जिजाऊ जन्मोत्सवाच्या आम्ही शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून एक राज्य शासनाला एक विनंती करू इच्छितो की मी एक शिक्षक आहे जिल्हा परिषदला, मलाही वाटतं की शाळेतल्या मुलांना जिजाऊ वंदना आली पाहिजे. जिजाऊ वंदना केली पाहिजे कंपल्सरी. का नको जिजाऊ वंदना? शाळेच्या विद्यार्थ्यांना जिजाऊ वंदना जर केली कंपल्सरी तर ते प्रार्थनामध्ये म्हणतील आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनाही कळेल की जिजाऊचा वारसा काय आहे. आणि हाही दृष्टिकोन ठेवून आणि येणाऱ्या काळामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाही भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. या दृष्टिकोनातून महात्मा फुले या दाम्पत्याचं खूप मोठं काम आहे आणि ह्या सावित्रीबाई फुले घडल्या आणि ह्या महिला सशक्त झाल्या, म्हणजे दोन आपल्याकडे आहेत, जिजाऊ आणि सावित्री. या दोघांचाही आपल्याला तेवढाच आदर बाळगणं गरजेचं आहे. त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये छत्रपतींना घडवलं आणि सावित्रीबाई फुलेनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्त्रियांना शिक्षण दिलं, हेही आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि राज्य शासनाने या दोन्ही मागण्यांचा आमचा विचार करावा असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो. जय जिजाऊ, जय भीम. खरं तर पाहायला आपण एक चांगली वैचारिक पेरणी या ठिकाणी सरांच्या माध्यमातून केलेली आहे आणि दर्शकांनो आपल्याला हे सांगायला हरकत नाही की धर्माचे असणारे प्रचंड अशा पद्धतीचे दबाव आणि महिलांसाठी खरं तर गुलामीमध्ये ठेवणारं असणारं वातावरण या दोन कर्तबगार महिलांनी आपल्या आयुष्यामध्ये लाथाडलं, ज्यामध्ये आपण पाहिलं की राष्ट्रमाता जिजाऊंना या ठिकाणी सती जाण्याची प्रथा असताना सुद्धा या ठिकाणी राजर्षी या ठिकाणी शाहूराजे गेल्यानंतर, त्यांचं निधन झाल्यानंतर राष्ट्रमाता जिजाऊ केवळ आणि केवळ भविष्यामध्ये दोन छत्रपतींना या ठिकाणी निर्माण करायचं होतं. छत्रपतींच्या माध्यमातून रयतेचं जनकल्याण
कल्याणकारी राज्य प्रस्थापित करायचं होतं, म्हणून ती धर्माची परंपरा या ठिकाणी राजमातेने या ठिकाणी लाथाडली आणि त्यावेळेस राष्ट्रमाता जिजाऊ सती गेला नाही. त्यानंतर आपण पाहतो की महात्मा फुलेंच्या निधनानंतर सुद्धा सावित्रीबाई फुले खरं तर सती जाण्याची प्रथा त्याही काळामध्ये होती, परंतु तेही राष्ट्रमाताच्या नंतर हा वसा वारसा विचारांचा सावित्रीबाई फुलेंनी घेतला आणि सावित्रीबाई सुद्धा या ठिकाणी महात्मा फुले यांचं निधन झाल्यानंतर त्या सुद्धा या ठिकाणी पुढे काही काळ लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी प्लेगच्या साथीमध्ये सुद्धा अक्षरशः खांद्यावरती या ठिकाणी सावित्रीबाई फुले लोकांच्या या ठिकाणी लोकांना घेऊन जाऊ लागल्या आणि लोकांची सेवा करू लागल्या. हे बळ केवळ आणि केवळ खऱ्या अर्थ वैचारिक क्रांतीमुळे होते. वैचारिक क्रांती खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता जिजाऊ शिवछत्रपती राजामध्ये पेरली. खरं तर या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला तत्कालीन परिस्थितीमध्ये शिवछत्रपती राजे संभाजी आणि छत्रपती राजे शिवाजी या महाराजांचा कुठलाही इतिहास माहीत नव्हता, परंतु रायगडावर खऱ्या अर्थ सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांना आपण क्रांती ज्योती म्हणतो, महात्मा ज्योतिराव फुले हे रायगडावर सर्वप्रथम पोहोचले आणि त्यांनी आमच्या राजांची समाधी शोधून काढली आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शिवछत्रपती राजावरती हा पोवाडा लिहिला गेला आणि त्या माध्यमातून हा खऱ्या अर्थानं वैचारिक क्रांतीचा काळ सुरू झाला. अनेक लोक आपल्यासोबत जुळत आहेत, जाणून घेऊया. जय जिजाऊ सर. जय जिजाऊ सर, कुठून आलात? सर. आम्ही छत्रपती संभाजीनगर सिल्लोड या ठिकाणून आलेलो आहे. आमचं हे 15वं वर्ष आहे. 15 वर्षापासून आम्ही सलग महासाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त या ठिकाणी गावातून गाड्या करून पर्सनल किंवा मोटरसायकलद्वारे महासाहेबांच्या दर्शनाला या ठिकाणी येत असतो. खरं तर वर्षभराची एनर्जी महासाहेबांच्या दर्शनाने या ठिकाणी भेटते. खरं तर एक कविता आहे की आई म्हणते बाळाला बाळ शिवाजी व्हायचं असतं, सहलीला जाताना मधल्या सीटावर बसायचं असतं, मागून टोकलं काय आणि पुढून टोकलं काय आपण तेवढं वाचायचं असतं. आई म्हणते बाळाला बाळ शिवराय व्हायचं असतं. आई म्हणते बाळाला बाळ शिवराय व्हायचं असतं, घराला आग लागली की आपण पहिले पळायचं असतं. आई म्हणते बाळाला बाळ शिवराय व्हायचं असतं. हे सगळं बाळ ऐकतं आणि बाळ आईला म्हणतो हो आई बाळाने शिवरायच व्हायचं असतं, पण पहिले आईनं जिजाऊ आणि वडिलांनी शहाजी व्हायचं असतं, त्याच वेळेस बाळाने शिवराय व्हायचं असतं. जर आपल्या पोरांना विचारांचा वारसा महापुरुषांचा घडवायचा असेल, आम्हाला जर भविष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंसारखे, महात्मा ज्योतिराव फुल्यांसारखे जर विचारांची पिढी घडवायची असेल तर सिंदखेड राजा या ठिकाणी दरवर्षी आपण 12 जानेवारीला यायलाच पाहिजे. ही माझं मत आहे आणि 15 वर्षापासून आम्ही बघतो की तुमचं चॅनल सतत दिवसभर प्रक्षेपण या ठिकाणाहून जिजाऊ सृष्टीचं घरपर्यंत पोहोचवतं, त्यामुळे तुमच्या चॅनलचे सर्वात प्रथम मनपूर्वक आभार. धन्यवाद. आपण या ठिकाणी एक चित्र पाहू शकता की राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी शिवछत्रपतींच्या वेशामध्ये या ठिकाणी नवतरुण आणि ही मंडळी मावळ्यांच्या वेशामध्ये या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आणि पाहतोय आपण एक नजारा चांगला आहे की या अनुषंगानं ही काही सेवा संघाची कार्यकर्ते, काही मंडळी पूर्ण मावळ्यांच्या वेशामध्ये आणि शिवछत्रपती राजांच्या गणवेशामध्ये या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी गेलेले आहे आणि आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं नगाऱ्यांच्या या ठिकाणी या तालावरती आपण काही लोकांना जाणण्याचा प्रयत्न करतो. काही महिला आपल्यासोबत आलेल्या आहेत, त्या महिलांसोबत आपण जुळण्याचा प्रयत्न करतो. त्यांना काय वाटते करताय? जय जिजाऊ. जय शिवराय. कुठून आलात? इथलीच आहे मी, सिंदखेड राजा. छान वाटत आहे. अच्छा, आपण कुठून आलात? इथलेच दर्शन सिंदखेड. झालं? हो झालं. काय वाटतं अभिवादन करून? छान वाटतं. चांगलं वाटत आहे. जी मस्त एक वाटतं. प्रेरणा, एक ऊर्जा मिळते. एक प्रेरणा, एक ऊर्जा मिळते. तुम्ही या मातीतले आहात, बरोबर आहे. हो, तुमच्या माध्यमातून नवीन जिजाऊ तयार झाल्या पाहिजे, त्या जिजाऊच्या माध्यमातून शिवाजी जन्माला आलेले पाहिजेत. आणि काही महिला जुळतात आपल्यासोबत, त्यांना जाऊताय. जय जिजाऊ. जय जिजाऊ. नाव तुमचं? मी अश्विनी देवेंद्र पेटकर, राहणार शिंदी बुजुर्ग, तालुका अचलपूर, काँग्रेस अध्यक्ष आघाडी अचलपूर. जी जी काय वाटते तुम्हाला इथे? अत्यंत आनंद झाला. बरेच वर्षापासून एक मनामध्ये इच्छा होती की या दिवशी आपण या ठिकाणी जावं. ज्या जिजामाताने अनेक शिवबा घडवले, तसेच शिवबा आपल्या हातून तर काही घडणार नाही, पण एक श्रद्धास्थान म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि सांगताना अत्यंत आनंद होतो की आम्ही सगळ्या फक्त महिला अचलपूर तालुक्यातून आज या ठिकाणी आलो. किती महिला आल्यात? 10 महिला आम्ही आलेलो आहोत आणि आमच्यासोबत कुठलाही पुरुष नाही आहे. पहिल्यांदाच आम्ही हिंमत केली पर्यंत आलं. जिजाऊच्या लेखी आहात तुम्ही, काय प्रश्न नाही बिलकुल. आणि तुमचं अभिनंदन आहे, तुम्ही या पवित्र पावनभूमीमध्ये आलात राष्ट्रमातांना अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून. धन्यवाद. त्यानंतर आपलं जय जिजाऊ. जय जिजाऊ. काय नाव तुमचं? मी अश्विनी मसने, शिंदी बुजुर्ग, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. जी जी. आम्हाला इथे येऊन खूप आनंद झाला आणि आता हा क्षण पाहायला संधी मिळाली. माझी जिजाऊची कर्तबगारी तर खूप आहे, त्यातून आम्हाला प्रेरणा मिळेल आणि आम्ही अशी पिढी घडू अशी आम्हाला आशा आहे. जय जिजाऊ ताई. जय जिजाऊ. नाव आपलं? मी सौ वर्षा हरीश पेटकर, राहणार शिंदे बुद्रुक. खूप वर्षाची इच्छा आज साकार झालेली आहे आणि
मेन मुद्दा म्हणजे या दिवशी यायची इच्छा होती ती पूर्ण झाली. ताई जय जिजाऊ. जय जिजाऊ. आपलं नाव? सौ विजया विलासराव गाडगे, शिंदीवरून. दर्शकांनो, आपण पाहताय की संपूर्ण महिला एका देहात अचलपूर तालुक्यामध्ये एका खेड्यात या ठिकाणी आलात. राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करण्याची ही मनीषा त्यांच्यामध्ये होती. खरं तर ह्या जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहेत आणि या पवित्र भूमीमध्ये या लखुजी राजे जाधवांच्या राजवाड्यामध्ये आपण पाहताय की जिजाऊ जन्मोत्सवाचा हा सोहळा आहे आणि या ठिकाणी ज्या रूममध्ये ज्या खोलीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊचा या ठिकाणी जन्म झाला, ज्या ठिकाणी जो पाळणा हलवायला गेला आणि त्या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येत आहेत. आपण पाहतो ते लोक फोटो या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करतायत आणि राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करतायत. आपण पाहताय देशातलं एकमेव राष्ट्रीय टीव्ही चॅनल लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल थेट प्रक्षेपण आहे सुरू या ठिकाणी सिंदखेड राजा नगरीतनं या राजे लखुजी जाधव यांची या ठिकाणी आपण पाहताय हा संपूर्ण राजवाडा या ठिकाणी आहे. राजवाड्यामध्ये जिकडे बघाल तिकडे ही पुरुषांची गर्दी आहे. भगवे फेटेधारी टोप्याधारी लोक या ठिकाणी आहेत. अनेक वेशामधले लोक आपल्याला जाणवत आहेत. अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून. या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊला संपूर्ण राजवाड्याची फुलाने या ठिकाणी खरं तर रंगरंगोटी केलेली आहे. जिजाऊ प्रेमी आणि शिवप्रेमी या ठिकाणी दाखल होत आहेत आणि त्या अनुषंगानं या जन्मस्थळी येऊन राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करून लोकांना कोणत्या पद्धतीने या ठिकाणी फील होत आहे, कशा पद्धतीने त्यांना जाणवत आहे. आपण काही महिला ज्या आहेत त्या खरं तर जिजाऊच्या वेशामध्ये या ठिकाणी स्वतःला पेश करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्याही जिजाऊच्या लेकी आहेत, त्याही सावित्रीच्या लेकी आहेत आणि अशा काही जिजाऊंच्या लेकीसोबत आपण जोडण्याचा प्रयत्न करतो. ताई जय जिजाऊ. जय जिजाऊ सर. काय नाव आपलं? मी अनिताताई लक्ष्मणराव काळे पाटील, राज्य कार्याध्यक्ष मराठा समन्वय परिषद, त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड अहमदनगर. आज जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकारलं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांना प्रथमतः अभिवादन. जे स्वराज्याचं देखणं स्वप्न तुमच्या आमच्यामध्ये प्रत्यक्ष उतरविलं व आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, अवघ्या हिंदुस्थानाचं अवघं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. जय स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर लिहिलं पेललं ते शंभू छत्रपती. सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन. आणि आज सर्वजण इथे जिजाऊंची ही माय लेकरं सगळी आज एकवटली आहे. खूप दूर दूर देशातून सगळेजण केवळ आमच्या या जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी व एक आशीर्वाद घ्यायचा आहे की आम्हाला आमचं धैर्य, आमचं गोल ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये उतरवायचंय. एक जिजाऊ मासाहेब, पाच बादशाही आजूबाजूला असताना एवढी मोठी गुलामगिरी एकाच्याही मनामध्ये आलं नाही स्वातंत्र्याचं हे बीज. आणि अशा वेळेस ज्या जिजाऊ मासाहेब अवतरल्या आणि त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आपल्या मुलाला घडवण्याचं जे अनोखं स्वप्न जे प्रत्यक्षात उतरविलं, आज त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा आदर्श माझ्या प्रत्येक महिला भगिनींनी घेतला पाहिजे व आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये एक राष्ट्रमाता निर्माण करायची. म्हणजे नक्की काय करायचं? आपण स्वतःच असं प्रत्येक मनुष्याने एक स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करायचं. म्हणजेच काय? आपण प्रत्येक गोष्ट आज सरकारला सुद्धा ठणकावून सांगू शकतो. ही हिंमत आपल्या प्रत्येक बाळामध्ये निर्माण करणारी राष्ट्रमाता जिजाऊ आपल्याला हवी आहे. एक स्वराज्य करती जिजाऊ राष्ट्रमाता आपल्याला हवी आहे. म्हणून महिलांनो जाग्या व्हा आणि एक अद्भुत असं स्वतंत्र असं स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. स्वतःला ओळखा. आपण कोण आहोत? आपल्यातील जिद्द पेटवा आणि त्याच्यावर फक्त कार्य करा. आणि या राष्ट्रमाता जिजाऊंचा शिवराजांचा आशीर्वाद घेऊन जा. तुम्हाला अनंत असं वर्षभर 365 दिवसच नव्हे तर अख्खं आयुष्यभर एक स्रोत आपल्याला प्रेरणा स्रोत कायम स्वरूपी मिळेल. हे स्वराज्याने फक्त आपल्या तलवारीच्या धारानेच नव्हे तर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या कौतुकाच्या थाप्यावर उभं राहिलेलं हे स्वराज्य आहे. केवळ फक्त एक जिजाऊ मासाहेबांची कौतुकाची थाप आम्हाला मिळाली की आम्ही पाहिजे ते आमचं तान्हा उभं आयुष्य आपल्या जिजाऊ
जिजाऊंसाठी समर्पित करतो. एकदा आलेला आमचा ताना शिवा काशीद असेल, जीवा महाला असेल, त्यानंतर येसाजी असेल, कुणी कुठलाही मावळा असू द्या, हे राष्ट्रमाताने केवळ एक जिजा, एक शिवराय नाहीत, अनंत असे शिवाजी महाराज प्रत्येक माणसामध्ये निर्माण केले. आणि त्याच याची आपण सर्वजण बहुजनांनो आपण लेकरं आहोत, म्हणून आपण स्वतःला ओळखा, आपण कोण आहोत आणि त्याच्यावर नक्की कार्य करा. जय जिजाऊ, जय शिवराय. तर प्रेक्षकांनो, आपण पाहताय खरं तर लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हे थेट प्रक्षेपण आहे. सिंदखेड राजा जिजाऊ नगरी या ठिकाणावर आहे आणि राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या सिंदखेड राजाच्या पावनभूमीमध्ये आपण आहोत. काही महिलांसोबत आपण जुळतोय. ताई, जय जिजाऊ. जय जिजाऊ, जय शिवराय. मी ॲडव्होकेट प्रेरणा सूर्यवंशी, महासाहेब प्रेरणा ऑर्गनायझेशनची संस्थापक अध्यक्ष आहे. आणि मी आणि माझा परिवार तसेच माझ्या सर्व मैत्रिणी आम्ही इथे मातृतीर्थावरती सिंदखेड राजा येथे मासाहेब जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. मासाहेब जिजाऊंचं चरित्र आणि चारित्र्य आजच्या नव्हे तर म्हणजे पिढ्यानपिढ्यांच्या महिलांना म्हणजे एक प्रेरणादायी आणि एक नवचैतन्य भरणार आहे. त्या एक आदर्शवत असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या आदर्शामधून महिलांना बरंच काही शिकण्यासारखं आहे. महिलांनी जर जिजाऊंच्या म्हणजे विचाराप्रमाणे आणि कार्याप्रमाणे जर स्वतःचं कार्य केलं तर नक्कीच म्हणजे महिलांचा म्हणजे महिलांचं म्हणजे प्रगती व्हायला काही वेळ लागणार नाहीये. आणि महिलांनी जिजाऊंचे विचार आणि आचार डोक्यात घेतले पाहिजे. तर डोक्यावर जिजाऊंना नुसतं डोक्यावर घेणं कामाचं नाही, तर डोक्यात घेतले पाहिजे. आणि आज आपण इथं जिथं मातृतीर्थावर उभे आहोत, या मातृतीर्थाचं पण म्हणजे नाही का परत म्हणजे चांगलं एक काय म्हणतात त्याला, मातृतीर्थाला पण म्हणजे गव्हर्नमेंटने फंड वगैरे देऊन म्हणजे याचा विकास केला पाहिजे. कारण आता हे तमाम हिंदुस्थानचं म्हणजे अस्मितेचं स्थान झालेलं आहे समस्त देशवासियांचं. तर या अस्मितेचं स्थान हे विकसित केलं पाहिजे. याच्याकडे सरकारनं म्हणजे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आणि सर्व महिलांनी, सर्व पुरुष म्हणजे जिजाऊंचं व्यक्तिमत्व हे सगळ्यांनाच आदर्शदायी आहे. जिजाऊंविषयी सांगायचं म्हटलं तर म्हणजे अनेक दिवस लागतील. एवढं असं त्यांचं उच्च असं उत्तुंग असं कार्य आहे आणि उत्तुंग असं म्हणजे त्यांनी जीवनामध्ये मिळवलेलं यश आहे. आणि जीवन जगत असताना आदर्शवत त्यांनी आचरण केलेलं आहे. आणि सर्व महिलांसाठी किंवा सर्व आपल्या भारतीय नागरिकांसाठी त्यांचं जीवन चरित्र हे आपल्यासाठी आदर्शवत आहे. आणि त्यांच्या विचारांचा वसा घेऊन सर्व महिलांनी पुढे चाललं पाहिजे, कार्य केलं पाहिजे समाज उपयोगी. आज जे काही सामाजिक त्या काळामध्ये जिजाऊंनी जे प्रश्न होते ते प्रश्न त्यांनी म्हणजे मार्गी लावले. तर आजच्या काळामध्ये जे काही सामाजिक प्रश्न आहेत, मग पाणी प्रश्न असेल, महिलांचा आरोग्याचा प्रश्न असेल, महिलांचे कायदे असेल, याच्याविषयी जागृती केली पाहिजे. महिला जे काही म्हणजे स्त्री भ्रूण हत्या आहेत या पण महिलांनी पुढाकार घेऊन थांबवले पाहिजेत. आज काळाची गरज झालेली आहे की हवा प्रदूषण, जल प्रदूषण वाढत चाललेलं आहे. याच्यामध्ये महिलांनी म्हणजे पुढाकार घेतला पाहिजे. आणि वृक्ष लागवडीसारखं, जल प्रदूषणावरती, अशा पर्यावरणावरती महिलांनी पण पुढे होऊन काम केलं पाहिजे. कारण महिला जसं बाळाचं संगोपन करते तसंच महिला वृक्षाचंही संगोपन करू शकते. त्यासाठी अशा समाज उपयोगी आज परिस्थितीवरती जे काही म्हणजे समस्या आहेत आज समाजामध्ये किंवा देशासमोर, त्या समस्यांवरती सर्व महिला भगिनींनी आज जिजाऊ जयंती निमित्त मी एवढं सांगू इच्छिते की सर्व महिला भगिनींनी पुढे येऊन जिजाऊंचा वसा आणि वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी पुढे येऊन म्हणजे पुढाकाराने, महिलांच्या पुढाकाराने देशाच्या विकासासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी, येणाऱ्या नवीन पिढ्यांच्या भविष्यासाठी पुढाकार घेऊन समाज उपयोगी कार्य केलं पाहिजे. मग त्याच्यात अनेक प्रश्न आहेत. महिलांचं कुपोषण आहे, बालकांचं कुपोषण आहे, स्त्री भ्रूण हत्या आहे, तर वृक्ष लागवड आहे. वृक्ष लागवड करणं काळाची गरज आहे. कारण कोरोना काळामध्ये आपल्याला कळलं की ऑक्सिजनची किंमत काय आहे. आणि ते आता परत आणखीन तशी म्हणजे दुविधाजनक परिस्थिती उद्भवू नये त्यासाठी आजपासून म्हणजे प्रत्येकिता म्हणजे मातृतीर्थावर येणाऱ्या प्रत्येक महिलेला एक विचार आणि एक वसा जिजाऊंकडून घेऊन गेला पाहिजे की मी माझ्या गावामध्ये, मी माझ्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर जिजाऊंच्या विचाराप्रमाणे आणि जिजाऊंच्या कार्याप्रमाणे समाज उपयोगी मी कार्य करल. मी झाडे लावल, मी पाण्याचं प्रदूषण होण्यापासून वाचवल, हवा प्रदूषण कसं होणार नाही याची काळजी घेईल. आणि मी माझ्या परिसराची स्वच्छता ठेवल. मी माझ्या परिसरातील लोकांचा, कुटुंबातील लोकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी हिरारीनं पुढाकार घेऊन सर्व कार्य करल. असं मी या निमित्तानं म्हणजे
प्रत्येक इथं मातृतीर्थावर येणाऱ्या स्त्रीला एक म्हणजे प्रतिज्ञा घेतली पाहिजे आणि जिजाऊंकडून प्रेरणा घेऊन जाऊन कार्य केलं पाहिजे. नक्की आपलं नाव? ॲडव्होकेट प्रेरणा सूर्यवंशी. नक्कीच प्रेरणाताईनं लोकांनाही प्रेरणा देण्याचं मनोगत या ठिकाणी नक्की व्यक्त केलेलं आहे आजच्या राष्ट्रमाता जिजाऊ जन्मदिनाच्या निमित्तानं. जय भीम, नमो बुद्धाय, जय जिजाऊ, जय शिवराय. जी मी म्हणेल की 16व्या शतकामध्ये सेक्युलरिझमची इथे मुहूर्तमेढ करणारे राजे लखोजीराव जाधव आणि त्यांना पहिलं कन्यारत्न प्राप्त झाल्यावर हत्तीवर बसून साखर वाटली होती तमाम नागरिकांना, त्यांचे जे नागरिक होते. तर हे असे हा जो राजवाडा आहे इथे आज आपण जिजाऊ मासाहेब ज्या की ज्यांनी स्वराज्य संकल्पिकाच नव्हे तर मी त्यांना म्हणेल की स्वराज्य संस्थापिका मासाहेब जिजाऊ ज्यांनी आम्हाला एक छत्रपती नव्हे तर 2 छत्रपती दिलेत. तर छत्रपती शिवाजी महाराज जे बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे होते, तसंच शंभूराजे. तर या 2 छत्रपतींना जन्म देणारा राजमाता जिजाऊ, तसेच ताराबाई शिंदे या मी म्हणेल की पहिले जे स्त्रियांची मुवमेंट होती ती सुद्धा बुलढाण्यातून चालू झालेली आहे. तसेच क्रांतिकारी आनंद स्वामी, महात्मा फुलेंचे चरित्रकार पंढरीनाथ पाटील हे सुद्धा आमच्या बुलढाणा भूमीतलेच आहेत. तर या सर्वांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आणि ज्याप्रमाणे आपण दीक्षाभूमी असेल, चैत्यभूमी असेल, इथे वैचारिक एक जे आहे तो वैचारिक प्रचार आणि प्रसार करणारे, कारण प्रत्येक क्रांती ही विचाराने होत असते आणि त्यासाठी अनेक स्टॉल पूर्ण भारतभरात इथे येतात आणि करोडो रुपयाची म्हणजे 100 करोड यावेळेस दीक्षाभूमीला आणि चैत्यभूमीला 100 करोड पुस्तकांची विक्री झाली. तसंच पुरुषोत्तम खेडेकर साहेब मी म्हणेल की त्यांना मी म्हणेल की एक जो पुराणातला जो मर्यादा पुरुषोत्तम होता तो चातुर्य वर्णीय समर्थक होता, परंतु खेडेकर साहेबांनी त्यांना मी नेहमी म्हणतो की अमर्याद पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब युग प्रवर्तक यांनी जे आहे इथे दीक्षाभूमी स्थापन केली आणि तमाम ओबीसी आणि सर्व बुद्धिस्ट सुद्धा आणि मुस्लिम सुद्धा इथे खजूर वाटप करण्यासाठी येतात आणि त्यामुळेच एक वैचारिक क्रांती इथे झाल्यामुळेच आणि भविष्यामध्ये आपण पाहू की आज जो कठीण काळ आहे की एवढा कठीण काळ कधीच नव्हता. मणिपूरचं आपल्याला उदाहरण असेल की ज्याप्रमाणे द्रौपदीला नग्न केलं होतं यांनी, तसंच मणिपूरमध्ये आमच्या आदिवासी स्त्रियांना नग्न फिरवण्यात आलं, त्याच्यावर बलात्कार करण्यात आले. तर इथला जो महामही आहे तो अजून सुद्धा तिथे गेलेला नाही 7 महिने उलटून सुद्धा. तर ही स्थिती आम्हाला बदलायची असेल तर आम्हाला जे क्रांतिकारी विचार आहे जिजाऊचे, कारण जिजाऊ सुद्धा विधवा झाल्या होत्या परंतु त्यांनी सती गेल्या नाहीत. तर त्यांनी जी शापित भूमी होती पुणे इथे जाऊन त्यांनी सोन्याचा नांगर शिवाजी महाराजांच्या खांद्यावर दिला आणि तिथे त्यांनी ती भूमी पुन्हा उपजाऊ केली आणि जे शेतकरी होते त्यांना मावळे केले आणि त्यांना शस्त्र उचलायला लावले. जी शस्त्रबंदी होती जी मनुवाद्यांनी 5000 वर्षापासून आमच्यावर टाकली होती, ज्याप्रमाणे मी म्हणेल एक उदाहरण देईल की छत्रपतीच्या नंतर जी पेशवाई तर ही 5000 वर्षाची जी पेशवाई होती ही केवळ 24 घंट्यामध्ये भीमा कोरेगावला आमच्या सिद्धनाथ आणि तमाम वीरांनी पूर्ण नायनाट केला होता या मनुवादाचा. त्याप्रमाणेच त्याची मूळ प्रेरणा जी होती ती छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊचीच होती. आणि मी एवढंच म्हणत नाही की जे मलिक अंबर होते, हा सध्या जो वाद चालू आहे संभाजीनगर आणि औरंगाबाद वगैरे, तर मलिक अंबर त्यावेळेचे वजीर आलम होते म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया होते आणि वजीर आलम ते 3 वेळा विकल्या गेलेले हबशी गुलाम होते, निग्रो गुलाम. पण त्याला सुद्धा इस्लामनी त्यांना वजीर आलम बनवलं. पण तेच आपण नंतरच्या काळात पाहिलं दुसऱ्या शतकामध्ये की शिवाजी महाराजांना सुद्धा यांनी त्रास दिला, शूद्र म्हणून यांनी राजा बनण्याचं त्यांना नाकारलं. गागा भट आम्हाला तिथला आणावं लागला आणि गागा भटचंही राजकारण अजून वेगळं होतं की त्यांना जो मुस्लिम आक्रमण होतं ते रोखायचं होतं म्हणून छत्रपतींना त्यांनी राज्य केलं, राजा केले, अन्यथा त्यांनी केलं नसते. तर ह्या मलिक अंबरनेच जो गनिमी कावा आहे ज्याची की व्हिएतनाममध्ये सुद्धा छत्रपती जो गनिमी कावा आहे ही पद्धत जी आहे गनिमी कावा गोरिल्ली वार ही व्हिएतनामने सुद्धा त्याचा उपयोग केला होता आणि त्याचं क्रेडिट छत्रपतींना दिलं होतं. तर हा जो गनिमी कावा आहे हा मलिक अंबर
ज्यांनी औरंगाबाद बसवलं होतं, पवनचक्की असेल, पूर्ण वॉटर सिस्टम असेल, तसंच आपल्या इथे सुद्धा जे आहे बारव वगैरे, तर अशी ज्याची जी सिस्टम होती पूर्ण औरंगाबाद जे आहे त्यामुळे मी औरंगाबादला मलिक अंबराबाद अधिक संयुक्तिक असं म्हणत असतो. तर ही गनिमी कावा हा शहाजी राजांना हा मलिक अंबरने शिकवला होता. काही एक इतिहास असा पण आहे की लखोजी राजे शहाजी राजांना जिजाऊ म्हणजे त्यांचं जे चालू होतं द्यायला तयार नव्हते, पण मलिक अंबरनी मध्यस्थी करून हा विवाहसुद्धा घडून आणला होता. एक प्रकारे मलिक अंबरच्या तिथे त्या सुपारी फुटली होती या लग्नाची, असं पण एक इतिहास आहे. हां, तर आपल्याला हा इतिहास बदलाचा असेल तर ज्याप्रमाणे जिजाऊने पूर्णपणे हा जो मनुवाद आहे, वैदिक धर्म आहे, हे पूर्ण त्यांनी नाकारला. शस्त्रबंदी, स्त्रीला जे ज्ञानबंदी होती हे पूर्ण नाकारली आणि स्वतः पुढे येऊन त्यांनी जी क्रांती केली, त्यामुळे तमाम स्त्रियांना त्या ब्राह्मणाच्या असल्या तरी मला त्यांना आव्हान करायचं आहे की हा जो हिंदू धर्म तुम्हाला गुलामीत ठेवू इच्छितो त्याला तुम्ही लाथाडायला पाहिजे आणि शिवधर्माचं तुम्ही ॲक्सेप्ट केला पाहिजे. तुम्हाला शिवधर्म जर चालत नसेल तर बसवांनाचा लिंगायत धर्म, तसंच मी म्हणेल की बुद्ध धर्म हा सुद्धा तुम्ही स्वीकारायला हरकत नाही. तसेच महात्मा फुलेंनी सत्य धर्माची सुद्धा स्थापना केली आहे. तर आम्हाला अनेक पर्याय आहे. तर आपापल्या प्रकृतीप्रमाणे आपण या धर्मामध्ये जाऊ शकता आणि बाबासाहेबांनी जे 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या तशाच प्रतिज्ञा आपण सुद्धा घ्यायला हव्या आणि त्यासाठी आपलं आदिवासीकरण होणं सुद्धा आवश्यक आहे. कारण आदिवासीचा कोणचाही आदिवासीचा जन्मापासून मरणापर्यंत कोणताही संस्कार असो तिथे भट किंवा पुरोहित नसतो. तर त्यांच्याच कुटुंबातला जो सिनियर व्यक्ती आहे तो ती पूजा आणि ते कर्मकांड तो करत असतो आणि त्यांचे देवी देवता सुद्धा आदिवासींचे वेगळे आहेत. त्यामुळे आम्हाला आता पर्यावरणाचा ताई बोलले की पर्यावरण अतिशय आवश्यक आहे. मी सांगेल की आम्हाला ही जीवसृष्टी वाचवायची असेल, आपण याच्यापूर्वी कधी वर्षारंभी म्हणा किंवा दिवाळीमध्ये पाऊस पाहिला आहे का? मी आता नोव्हेंबर पासून दररोज धुक्याचं वातावरण पाहतोय. म्हणजे हे एक प्रकारे जलजले जे आहेत तर हे कॅटॅस्ट्रोफ किंवा प्रलय हे येण्याचे लक्षण आहेत. त्यामुळे आम्हाला पृथ्वी वाचवायचं असेल तर आमचं आदिवासीकरण होणं आवश्यक आहे. कारण आम्हाला आदिवासींना आमच्या प्रवाहात नाही तर जल जंगल जमीन त्यांचा जो हक्क आहे आणि सर्व खनिज संपत्ती जी आदिवासीकडे आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि ते तमाम जे शेतकरी आहेत, कारण आमचा जो संघर्ष आहे हा संघर्ष श्रमजीवी आणि जे दल्ले परजीवी आहेत, जे बांडगुळ आहेत, यांच्याशी आमचा हा चिरंतन असा संघर्ष आहे. त्यामुळे आमचा हा संघर्ष हा अविरत चालू राहणार आहे आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी सर्वप्रथम ही जी चातुर्यवर्णवादी धर्मांध ही जी शक्ती होती याच्या विरोधात त्यांनी एल्गार केला आणि त्यांनी संविधानामध्ये सर्वप्रथम जे मानवाला मानव म्हणत नव्हते तर अशा सर्व SC ST OBCंना त्यांनी मानवाधिकार दिले, मानव म्हणून मान्यता दिली आणि त्यामुळेच आज जे आहे आम्ही उच्च पदाला पोहोचलेलो आहोत. आणि मी तर सर्व तमाम बहुजनांना आवाहन करेल की आमचे जे बुद्धिस्ट बंधू झालेले आहेत त्यांनी जो उत्कर्ष आपला केलेला आहे तो केवळ 22 प्रतिज्ञामुळे केलेला आहे. आज सुद्धा आम्ही कर्मकांड करतो आणि बाहेरचा भट पुरोहित आमच्या इथे बोलवतो आणि आमचा मुलगा कुपोषित राहतो आणि ते मात्र कसे असतात ते तुम्ही पाहू शकता. तर यासाठीच पुरुषोत्तम खेडेकरांनी जो शिवधर्म आणला आहे त्या शिवधर्मला आपण ॲक्सेप्ट करावं, ती विचारधारा आपण पूर्ण जगामध्ये पोचवावी. कारण शिवधर्माचा जगामध्ये पोचलेला आहे. तर ज्याप्रमाणे रोड मराठे पानिपतपर्यंत गेले होते लढाई करत, तसेच नामदेव महाराज ह्या भूमीतले त्यांचा वारकरी धर्माचा प्रचार करण्यासाठी पंजाबपर्यंत गेले, पुरे भारतभर फिरले. तर त्याप्रमाणेच आपण आपला जो विचार आहे, आपला हा जो क्रांतिकारी समतेचा जो समतामूलक व्यवस्था निर्मितीसाठी आणि या व्यवस्था जे मनुवादी विषमतामूलक जी व्यवस्था आहे याचा विध्वंस करण्यासाठी आपण प्रेरित होऊया. आणि कारण हे जिजाऊ जन्मस्थळ ही तमाम स्त्रिया आणि पुरुषांसाठी ही क्रांतीभूमी आहे आणि हे प्रेरणास्थळ आहे. त्यासाठी जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय भीम, जय भीम. दर्शकांनो, हे होते प्रशांत सोनेकर, मूलनिवासी संघाचे
माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आदिवासींसाठी बहुजनांसाठी या पद्धतीने सातत्यानं ऐतिहासिक काम करण्याचं काम करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज आपला इतिहास विसरतो, तो कुठलाही समाज असो, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही. खरं तर आमचा बहुजनांचा राष्ट्रमाताचा शिवछत्रपतींचा इतिहास काय आहे, तो इतिहास आम्ही वास्तवाने सत्य जाणून घेतला गेला पाहिजे. कारण त्यावेळेस लिहिण्याचा अधिकार आम्हाला नव्हता. ज्या अनेक काही बकरी आपल्याला उपलब्ध दिसत आहेत त्या बकरी कोणी लिहिल्या हाही आम्ही शोध घेतला पाहिजे. या सगळ्या गोष्टीवर या ठिकाणी जे काही भाष्य केलेलं आहे डॉक्टर अह साळुंके साहेब असतील, माननीय सन्माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब असतील, या सर्व सेवा संघाच्या कर्तबगार आणि वैचारिक विचार वारसा आणि विचारधारा असणाऱ्या लोकांनी संपूर्ण देशासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचीच बदौलत आज खरं तर विधान भवनामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचं तैलचित्र हे लागलं गेलं. नाहीतर या ठिकाणी अनेक लोकांना आणि ते सुद्धा केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर देश दुनियाच्या पटलावरती राष्ट्रमाता जिजाऊला आणण्याचं काम या ठिकाणी सेवा संघाच्या माध्यमातून, जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून, या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून हा तमाम तुमच्या आमच्या सर्व बहुजनांचा विचार वारसा आहे. हा केवळ आणि केवळ फक्त आजच्या 12 जानेवारीला या ठिकाणी येऊन राष्ट्रमाताला इथं अभिवादन करणं आणि नंतर मग इथला सगळा जो काही परिसर आहे हा असा दुर्लक्षित राहतो. त्या दृष्टिकोनातून हा विकासिक दृष्टीकोन कसा होईल आणि या शासनाच्या स्तरावर आपण तमाम बहुजनांनी इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाने या स्थळाचा, या सिंदखेडराजा नगरीचा, आमच्या स्वाभिमानाचा, जिजाऊ जन्माच्या या स्थळाचा या ठिकाणी कशी विकास होईल, कशी या ठिकाणी प्रगती होईल याहीसाठी आपण प्रत्येक लोकांनी विचार हा व्यक्त केला पाहिजे. नव्हे तर शासनाकडे तशी विचारधारा मांडली पाहिजे. कारण शासन हे आपल्यामधूनच आहे, आपल्यामधूनच लोकप्रतिनिधी तिकडे गेलात. म्हणून तुमच्या आमच्या मतावर डिपेंड न राहता खरं तर विकास कामासाठी आणि या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंचा विचारधारा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना ज्यांनी अभंग प्रेरणा दिली असे शिवरायांचे खरे गुरु जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, स्वराज्याचा संकल्पिका राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे, ज्यांनी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे, क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम बहुजन महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना मी प्रथमतः अभिवादन करतो. मी शिवश्री संदीप रायपरे, संभाजी ब्रिगेड, जिल्हा प्रवक्ता, बुलढाणा जिल्हा. लखुजीराव जाधवांनी जिजाऊंच्या जन्मानंतर या भूमीमध्ये हत्तीवर साखर वाटली होती. मुली जन्माला आल्याचं स्वागत हे लखुजीराव जाधवांनी केलं. बुद्धांचा विचार लखुजीराव जाधवांनी स्वीकारला की ते जिजाऊंची भूमी आहे आणि याच भूमीमध्ये राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचा याच दिवशी जन्म झाला. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब दांडपट्टा, घोडेस्वारी असेल, प्रत्येक क्षेत्रात लखुजीराव जाधवांनी त्यांना निपुण केलं. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी किती मृत्यू पाहिले, वडिलांचा मृत्यू निजामाच्या दरबारात पाहिला, भावांची हत्या पाहिली, भाच्यांची हत्या पाहिली, मोठा मुलगा संभाजी यांना सुद्धा कनकगिरीच्या लढाईमध्ये मृत्युमुखी पडले. अनेक मृत्यू पाहिले राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी. छत्रपती शिवाजी महाराजांना वेळोवेळी मृत्यूच्या खाईत जाताना राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी पाहिलं. पण राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ खसल्या नाहीत, रडल्या नाहीत, लढल्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. म्हणजे संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आहे. आणि ज्याच्या आयुष्यात संघर्ष आहे त्यानं स्वतःला जिजाऊ समजावं. हे संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे मासाहेब. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रमाता मासाहेब पुण्यामध्ये घेऊन आल्या होत्या तर पुण्याच्या वस्तू अत्यंत खिन्न अवस्था होती. जो मुरारपंत जोगदेव कुलकर्णी होता हा आदिलशहाचा हेर होता, आदिलशहाचा सरदार होता, त्याने संपूर्णपणे जाणून खाक केला होता. अशा वेळी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ तिथं आल्या. कुणीतरी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला की राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ इथं वस्ती करू नका, जो कोणी या ठिकाणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. त्यावेळी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ म्हणतात अरे माझा निर्वंश झाला तरी चालेल. या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ या प्रयत्नवादी विचारांच्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज काही लेबल लावून राजे नाही झाले. छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी पोटात असताना राजे 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 म्हटलेलं आहे. म्हणून आज 400 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना जनता शिवाजी राजे म्हणते. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना डोहाळेच असे लागले की तसाच पुत्र जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराज. मासाहेब जिजाऊंना डोहाळे का लागले, कशाचे डोहाळे लागले? चिंच खावं, बोरं खावं, माती खावी, आमच्याकडे हे डोहाळे लागतात. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना डोहाळे कशाचे लागले? कवी परमानंद नावाचा कवी आहे ज्याने शिवभारत नावाचा ग्रंथ लिहिला. तो कवी परमानंद असं म्हणतो की अथात दासमद्रीना द्वीपाना द्वीपाने सुवर्ण सिंहासने. म्हणजे कवी परमानंद असं म्हणतो की राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस पोटामध्ये होते त्यावेळेस राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना डोहाळेच असे लागले. मी हत्तीवर बसावं, मी घोड्यावर बसावं, मी राज्य करावं, इथल्या लेंच पायशाहीच्या विरुद्ध संघर्ष करून इथल्या बरोबर इथल्या बहुजनांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, बहुजनांचं राज्य निर्माण
निर्माण करावं आणि त्या तसाच पुत्र छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या पोटी जन्माला आला. त्या काळामध्ये नवरा मेल्यानंतर बायकोला जिवंतपणे सरणात जाळलं जात होतं. अशी सतीची जाचक प्रथा त्या काळात होती. जिजाऊ मासाहेब शहाजीराजांच्या मृत्यूनंतर सती गेला नाहीत. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ म्हाळसारांनी ज्या होत्या त्यांच्या आईला सुद्धा सती जाऊ दिला नाहीत आणि शिवाजी महाराजांच्या हातात पहिल्यांदा जो नांगर दिला पुण्याच्या धर्तीमध्ये तर आपल्या आईला सोबत घेतलं. किती मुलं आज आपल्या विधवा आईला सोबत घेतात. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ह्या सतीची प्रथा नाकारणाऱ्या या जगातील पहिल्या महानायिका म्हणजे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. हुंडा प्रथेला राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी विरोध केला. और ज्यावेळेस रांजेगावच्या पाटलाने का भर दिवसा एका पोरीला भोगलं राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊपर्यंत बातमी आली. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचं वय फक्त त्यावेळेस सर 16 वर्ष वय होतं. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना भर दरबार म्हणतात, अरे शिवाजी राजा तुझ्या स्वराज्यात जर भर दिवसात तुझ्या आयाबानीचा जर बदल होत असेल तर तुझं स्वराज्य काय कामाचं. शिवाजी महाराज म्हणतात की आईसाहेब आत्ताच आज्ञा द्यावी. रात्री 1:30 वाजता तानाजी मालुसरे यसाजी कण केले आणि रांजेगावच्या पाटाला घेऊन आले आणि तिथं शिवाजी महाराज कराडले. शिवाजी महाराज म्हणतात, अरे स्त्री म्हणजे मराठा बहुजनांच्या देवाऱ्यातील देवता आहे. तिच्या इज्जतीच्या बदलाला हात लागणाऱ्याची गाय कसली. शिवाजी महाराजांनी त्याचे हात पाय छाटले, त्याचे डोळे काढले आणि त्याला जेलात टाकलं. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर आसाराम सारखे राम रहीम सारखी जे प्रवृत्ती आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा प्रकारचा दंड दिला असता. रायगडाच्या टप्प्यात टोकून त्यांना हक्कलपट्टी त्यांची केली असती. हे छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणारे त्यांचे गुरु जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज होते. असाध्य ते जास्त करतात सायास कारण अभ्यास तुका म्हणायचे. कारण त्यांना प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज होते. त्यांचे प्रेरणापीठ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणापीठ म्हणजे संत तुकाराम महाराज होते. राष्ट्रमाता जिजाऊ आणि शहाजीराजे हे त्यांचे गुरु होते. तिसरा कुठला भगवा भंगड म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरु केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरु कोणाला केला असेल तर संत तुकाराम महाराजांना गुरु केला. आणि गुरु शिष्याचं नातं कसं असावं तर तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांसारखं असावं. गुरु शिष्याचं नातं कसं असावं शिवाजी महाराजांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंसारखं असावं. अरे गुरु शिष्याचं नातं कसं असावं तर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंसारखं असावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाडगे बाबांसारखं असावं. अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांसारखं असावं. हा विचारांचा वारसा इथं दिला. याच भूमीमध्ये माननीय युगनायक पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी ही जी भूमी आहे साहेब अत्यंत खिन्न अवस्थेमध्ये होती. 1990 पर्यंत माननीय युगनायक पुरुषोत्तम खेडेकर साहेब 1990 ला इथं आपल्या निवडक सहकाऱ्यांसोबत आले आणि इथं पहिला जिजाऊ जन्मोत्सव त्यांनी सुरू केला 90च्या दशकामध्ये. आज 34व्या वर्षामध्ये आज आपण पदार्पण करतात. आज लाखोंच्या कोटींच्या संख्येने लोक इथे येतात. ते माननीय युगनायक खेडेकर साहेबांची प्रेरणा आहे. खेडेकर साहेबांनी इथं खऱ्या अर्थाने या जिजाऊ जन्मोत्सवाला एक वेगळं स्वरूप दिलेलं आहे. आणि त्याच अर्थाने म्हणजे 90 पर्यंत सर्व 90च्या दशकापर्यंत अनेक राजकीय पक्षातील अनेक लोक होते पण त्यांना या जिजाऊ जन्मोत्सवाचं काही घेणं नव्हतं. माननीय युगनायक पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली 90च्या दशकामध्ये. इथं जिजाऊ जन्मोत्सव सुरू केला आणि खऱ्या अर्थानं या जिजाऊच्या जन्मस्थानाला एक प्रेरणापीठ खेडेकर साहेबांनी निर्माण केलं. एवढंच नाही तर खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड सारखे 33 कक्ष याच भूमीमध्ये निर्माण केले आज आणि समाज प्रबोधनाचं कार्य करत आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज जिजाऊंच्या विचारांची गरज या समाजाला आहे. त्यानिमित्तानं तुम्ही आपण इथं या मोठ्या संख्येने जमलात. दरवर्षी आपण या ठिकाणी यावं, जिजाऊंच्या भूमीला नतमस्तक व्हावं. कारण या भूमीने अनेकांना मोठं केलेलं आहे. अनेकांना सुद्धा या भूमीने एक प्रेरणा दिलेली आहे. एक प्रेरणापीठ म्हणून आपण इथं यावं, नतमस्तक व्हावं एवढी सर्वांना एक प्रार्थना करतो. आणि राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीच्या सर्व तमाम बहुजन महापुरुषांना युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून तुम्हाला सर्वांना एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. तर दर्शकांनो आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलचं हे थेट प्रक्षेपण आहे सिंदखेड राजा नगरीमधनं. ज्या नगरीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या राजे लखुजी जाधवांच्या या वाड्यामध्ये राजवाड्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचा या ठिकाणी जन्म झाला आणि या जन्मस्थळी देश दुनियाभरातनं महाराष्ट्रभरातनं लाखोच्या तादातनं लोक या ठिकाणी येत आहेत. आपण पाहताय प्रचंड संख्येनं लोक या ठिकाणी आहेत. जी लोक या ठिकाणी विचारधारा पेरण्याचं काम या ठिकाणी होते आहे. खरं तर बहुजनमूलक प्रतिपालक आपण ज्यांना म्हणतो अशा पद्धतीचं वातावरण राष्ट्रमाता जिजाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी शिवछत्रपती राजांनी उभं केलं आणि त्या पद्धतीने आज विचार वारसा पुढे नेण्याचं काम होतंय. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवळी, अरविंद काटोले कॅमेरामन सह आपण अजून काही जणांसोबत जुळण्याचा प्रयत्न करूया. सर जय जिजाऊ. जय जिजाऊ. सर आपला परिचय आणि थोडंसं म्हणू. मी अभय सिंह अनुराधा मनोहर मारोडे पडशीदाशी जी इथून आलेला आणि संभाजी बेडचा राज्य प्रवक्ता आहे. क्या बात आहे सर. थोडंसं हे कसं आणि काय उपलब्धी आहे. खरं तर 200 लोकांच्या उपस्थितीने सुरू झालेला हा सगळा खरं तर वैचारिकांचा महामेळा आपण याला असं म्हणूया. या पद्धतीनं आज लाखोच्या लोक या ठिकाणी येतात. एकूण हा संपूर्ण प्रवास ऊर्जा देणारा विषय आणि फक्त जन्मस्थळ आम्ही सोहळा म्हणून साजरा करत
तर इथून आम्ही वैचारिक शिदोरी घेऊन जातो, कारण आज या देशाला वैचारिक शिदोरी वाचवणार आहे. आणि मला वाटतं येणारा काळ हा आपल्याला जर वाचवायचा असेल तर इथून ती प्रेरणा घेतली पाहिजे. जसे आपण पेशवाई उन्मळून पाडली तशी ही आता असलेली राजेशाही उन्मळून पाडावी लागेल, कारण या लोकशाहीत राजेशाही पहिल्यांदा निर्माण झालेली आहे आणि तीच उन्मळून पाडण्याचं काम जिजाऊंच्या प्रेरणेने आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. खूप चांगलं सर. खरं तर एकंदरीत आज देशाचं वातावरण जे आपण पाहतोय अतिशय विचित्र अभिसरणातून देश या ठिकाणी गुजरतो आहे, देश जातो आहे आणि धर्मांधता या ठिकाणी वाढते आहे. आपण पाहतो अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे बुवा बाबा महाराष्ट्रामध्ये आणून या ठिकाणी सत्संग भरवले जातात. कोट्यावधीचा निधी त्या ठिकाणी दिला जातो. आमच्याच मायमावल्या त्या सत्संगामध्ये जाऊन बसतात, ना की इथे राष्ट्रमाता जिजाऊचा खरा जो विचार वारसा आहे, ज्या धर्मांधता लाथाडण्याची जी वैचारिक जी क्रांती आहे, ज्या माऊलीनं खऱ्या अर्थानं इथं असणाऱ्या धार्मिक परंपरा या ठिकाणी लाथाडल्यात, त्या माऊलीला आम्ही उजागर या ठिकाणी न करता, त्याला अभिप्रेत न ठेवता आपण बुवा बाबा मध्ये जातो आणि आज धर्माच्या नावाखाली, भावनेच्या नावाखाली या ठिकाणी उभ्या महाराष्ट्राला लुटलं जात आहे. एकंदरीत या परिसराला काय म्हणतात, ही क्रांती आणि प्रतिक्रांती नव्हे का? पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केलेली वैचारिक क्रांती आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो मोठमोठ्या शहरामध्ये बाहेरच्या राज्यातल्या हिंदी सायडरच्या लोकांना या ठिकाणी आणून खऱ्या अर्थानं खूप मोठी दांभिकता या ठिकाणी पेरल्या जाते. विद्यार्थ्यांना कुठले तरी पानं ठेवल्यानंतर अभ्यासामध्ये तुम्ही पास व्हाल आणि कुठल्या तरी महिलांचं या ठिकाणी ऑपरेशन झाल्यानंतर किंवा त्यांच्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांना मुलं होते, अशा पद्धतीचे वक्तव्य, बेताल वक्तव्य हे सत्संगीत असणारे लोक या लोकांच्या भावनेच्या खऱ्या अर्थानं गैरफायदा घेऊन व्यक्त करतात. या एकंदरीत परिस्थितीबद्दल सर दोहा आहे, गांडू भडवे बेहाल पतिव्रता भुके मरे पेढे खाय छिनाल, अशी परिस्थिती या देशाची निर्माण झालेली आहे. आणि दुसरा प्रदेश मिश्रा की हलकट महाराजांसाठी एक चांगला अभंग आहे, नवसे कन्या प्राप्त होती तर का करणे लागे पती. त्याच प्रदीप मिश्रा पोरगा 8वी नापास असतं, हे आपल्या बहुजन मायांना कळत नाही. आणि आपण आपलं पहिल्यापासून की आपण आपले महापुरुष सोडले तर इतर लोक ते हायजॅक करतात किंवा संपवून टाकतात. जर आपण आपले महापुरुष वैचारिक मोठे केले तरच आपल्याला देशात स्थान मिळेल, आपलं अस्तित्व निर्माण होईल, अन्यथा आपलं अस्तित्व बिलकुल निर्माण होणार नाही. सर आपल्याला सगळं माहिती आहे, क्रांती आणि प्रतिक्रांतीचा हजारो वर्षाचा विचार आपण जेव्हा इतिहास लक्षामध्ये घेतो, खरं तर बुद्धाने या ठिकाणी मानवतावाद पेरण्याचं काम केलं आणि तोच बुद्धाचा विचार आपण सेवा संघाची सर्व मंडळी घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. पुढे आपल्याला माहिती आहे तत्कालीन पेशव्याच्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं संभाजी राजांना कशा पद्धतीने संपवण्याचं काम केलं, शिवाजी महाराजांसोबत कशा पद्धतीने छळकपट या ठिकाणी केल्या गेलं आणि ही सगळी क्रांती जशा पद्धतीने या ठिकाणी भीमा कोरेगावला 500 लोकांनी घडवल्या गेली. आज ही परिस्थिती निर्माण झाली की लोकशाहीमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं लोकांना बोधरेशन करणं, लोकांना खऱ्या अर्थानं त्यांना दाबून ठेवण्याचं काम केलं जातंय आणि सगळ्या गोष्टी आमच्यावर लादल्या जातात. मग हे छत्रपती शिवरायांचं सळसळतं रक्त, हे परिवर्तनवादी आणि प्रबोधनात्मक असणारी विचारधारा आमची अशा वेळेस कधी उभी राहणार आहेत? मुळात मला सांगायचं की भीमा कोरेगाव हा दलित वगैरे वाद नव्हता. जर आपण संभाजीच्या आपण जर जवळून बघितला तर संभाजीच्या प्रताप जर कोणी त्या प्रताप व्यवस्थित विल्हेवाट लावली असेल तर ते माझ्या महार बांधून लावली. मला वाटते आपल्या सगळ्यांचं एक आपला DNA वैचारिक आहे आणि आपण सगळे म्हणजे बुद्धांपासून तर आतापर्यंत आपण सगळे एक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता हे बहुजनवाद हाच एक निर्माण झालेला, कारण जाणीवपूर्वक आपण प्लॅन करून मराठा मोर्चे असतील, ओबीसी मोर्चे, दलित मोर्चे, हे आपल्या राज्यातलं सोशल फॅब्रिक डिस्टर्ब करण्याचं काम इथली मनोव्यवस्था करते आणि हे फोडण्याचं कामच आपण केलं पाहिजे. आपण एक कॉन्क्रीट जे आपलं सोशल फॅब्रिक आहे हे परत कसं मेंटेन होईल, या देशामध्ये खरा बहुजनवाद निर्माण होईल. कारण एकट्या मराठा आरक्षण घेऊन फार फायदा होणार नाही, दलितांना फायदा घेऊन होणार नाही. त्यामुळे सगळे सुखी असले, सगळे सुरक्षित आपण सुरक्षित राहू आणि त्यासाठी याचं संविधान वाचलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की या देशाला संविधान जर आपण आज वाचवलं नाही तर आपण हा देश संपून जाऊ, आपल्या हातून हा देश निघून जाईल. सर खूप महत्वाचा मुद्दा आपण बोलताना खूप चांगली चर्चा आपल्यासोबत होते. आपण एक जबाबदार व्यक्तिमत्व आहात आणि संपूर्ण समाज बांधव, लाखो लोक, करोडो लोक लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल पूर्ण भारतभर तुम्हाला बघतायत. महत्वाचा मुद्दा आहे सर. एकीकडे आपण पाहतो की आम्ही आरक्षणाच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे दायऱ्यावरती या ठिकाणी मोर्चे आंदोलन सुरू आहेत. एकीकडे प्रत्येकाला असं वाटतं की आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षणाची जाणीव आज प्रत्येकाला आपल्याला सर्वांना होत आहे. परंतु सर तुम्हाला माहित असेल पाहिजे की येत्या सरकारचं जे काही नवीन एक अजेंडा आहे, ज्याला आपण UCC म्हणतो, युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला म्हणतो आपण, समान नागरिक कायदा. मग या देशामध्ये जर समान नागरिक कायदा निर्माण होत असेल तर मग आपल्या आरक्षणाचं काय होणार? सर मुळात आपण आरक्षणासाठी लढाई केलेली होती, पण आपण जर उद्या आपल्यासाठी काही राहिलंच नाही तर आपण आरक्षण मागून काय करणार? आज एक साधं लॉजिक तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये 8,000 नोकऱ्या गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या आपण लावू शकतो आणि त्यासाठी 17,85,000 अर्ज झाले होते. म्हणजे फक्त 0.03% झाले होते, 1% पण नाही. आणि आपण जर आरक्षण सगळ्यांनी 100% जरी घेतलं तरी आपण 1%च पूर्ण करू शकतो. त्यामुळे आपली लढाई पुढे आपल्या हक्कासाठी असली पाहिजे, आपल्या नोकऱ्यासाठी असली पाहिजे आणि आपल्या कृषी मालाला भाव
जोपर्यंत आपण आपल्या बापाच्या मनाला भाव घेणार नाही किंवा आपण आपला रोजगार उपलब्ध करून घेणार नाही तो आपल्या अंगात रक्त जाणार नाही. आणि रक्त असलं तर, कारण बाबासाहेब म्हणतात की उपाशी पोटी क्रांती होत नसते. आणि वैचारिक क्रांती आम्ही नवी क्रांती करण्याचं काम करू. आणि येणारा काळ नक्की हा फुले शाहू आंबेडकर काळ असेल आणि किमान महाराष्ट्रातील असेल एवढी मी ग्वाही देतो. सर, महत्वाचा, खूपच महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर महाराष्ट्र हा आपला पुरोगामी आहे. शिवछत्रपतींचा आदर्श घेऊन आपण सर्व बहुजन समाजाचे लोक गुण्यागोविंदाने इथे राहत असताना एक वेगळ्या पद्धतीचा वादंग या ठिकाणी निर्माण होताना आपण सातत्यानं पाहत राहतो. खरं तर सेवा संघानं खूप मोठा समाजाला जोडण्याचंच काम गेल्या 33-34 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आणि खूप मोठी वैचारिक क्रांती या ठिकाणी निर्माण करण्याचं काम सेवा संघाच्या माध्यमातून. खरं तर ही जी भूमी आहे सिंदखेड राजा, ही जगाच्या पटलावर आणण्याचं एकमेव खरं जर कारण असेल किंवा कारणीभूत कोणी असेल तर मराठा सेवा संघ आहे. मराठा सेवा संघाच्याच माध्यमातून विधान भवनामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचं तैलचित्र हे लावलं गेलं. आणि तेव्हा काळापासून, खरं तर तेव्हा काळापासून मराठा आरक्षणाची मागणी सेवा संघाच्याच माध्यमातून होत होती की आर्थिक खऱ्या अर्थाने निकषावर या ठिकाणी मराठा समाजामध्ये जे काही 10% लोक पुढारलेले आहेत, परंतु आज 80 ते 90% आमचा मराठा समाज आजही आर्थिक परिस्थितीमध्ये निश्चित पडलेला आहे. खऱ्या अर्थाने त्याला या ठिकाणी आरक्षण नाहीये. म्हणून आरक्षणाचा मुद्दा क्लिअर करत असताना तुमच्या माध्यमातून आरक्षण हे सर 2 प्रकारचं आहे. एक खरं तर जे दुसरं आरक्षण आपण पाहतो की ते आरक्षण जे असेल की हे आरक्षण आपलं खऱ्या अर्थानं ज्याला आपण नोकऱ्यातलं आणि शिक्षणातलं आरक्षण म्हणतो आणि दुसरं राजकीय आरक्षण म्हणतो. या आरक्षणाची मांडणी कशी करा? मुळात हे आपापल्या स्वार्थाचा विषय असतो. जिथे बहुजनांचं खरं मस्तक मान आणि त्यांचं भूक शमवला जाईल त्या गोष्टीचं आरक्षण आपण प्रिफरन्स दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपण जे मंदिराच्या उद्धाराविषयी मगाशी काढला होता, इथल्या वाड्याबद्दल बोलले, तर मला वाटतं याच वाड्यासाठी 450 कोटी रुपये कबूल केले होते फडणवीस साहेबांनी. त्यांनी 1 रुपया फेकून मारलेला नाहीये. आणि तिथे जातो तुम्हाला माहिती आहे मागे अक्षता वाटणं सुरू आहे. तर महत्वाचं काय आपण बघितलं पाहिजे, जे आहे त्याला पूर्ण करत नाही पण जे अपूर्ण आहे त्याला पूर्ण करणारा अट्टाच आहे. कारण हा देश कुठे आपण बघतोय, या देशाची धर्मनिरपेक्ष संपूर्ण धर्मांतर त्या देशात वाढलेली आहे. आणि हे संपूर्ण कार्य आम्ही करू जिजाऊची प्रेरणा घेऊन. अनेक मान्यवर मंडळी आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत आपण नक्कीच जुळण्याचा प्रयत्न करतायत. या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मस्थळी पुष्पवृष्टी होते. आपण सर्व बघताय या ठिकाणी पुष्पवृष्टी टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि आपण पाहतो आहोत की राष्ट्रमाता जिजाऊंना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी पुष्पवृष्टी होते आहे किंवा या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन केलं जात आहे. आपल्या सोबत या परिस्थितीमध्ये लाखो लोक या ठिकाणी लाईन मध्ये कतारमध्ये आहेत राष्ट्रमाता जिजाऊंना या ठिकाणी जन्मस्थळाला अभिवादन करण्यासाठी. जय जिजाऊ. मी प्राध्यापक संदीप पाटील, जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून आम्ही आलेलो आहोत. आमची सर्व प्राध्यापक मंडळी आहे. मला या ठिकाणी पाहून खूप समाधान होत आहे. मगाशी जो तरुण बोलत होता ही खरं तर मराठा सेवा संघाच्या वैचारिक क्रांतीचं फलित आहे की तरुण इतक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निवेदन करतायत. मला तुम्हाला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल साहेब की 2006 साली आम्ही शिवधर्माची दीक्षा घेतली आणि त्याच वर्षी माझं शिवधर्म पद्धतीने लग्न झालं. आणि माझा भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचं सुद्धा लग्न मी शिवधर्म पद्धतीने त्या ठिकाणी लावलं. आणि आमच्या वडगाव मध्ये सलग 5 वर्ष सामूहिक विवाह सोहळे घेऊन जवळपास 85 जोडप्यांची लग्न आम्ही सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून लावलीत. ही तर खरं तर खेडेकर साहेबांच्या वैचारिक क्रांतीचे फळ मी मानतो. आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये हे जे पेशवाई मनोवृत्तीचे लोक आहेत हे जाती जातींमध्ये ज्या दंगली लावण्याचा प्रयत्न करतायत त्या दंगली यशस्वी का होत नाहीयेत, त्याच्या पाठीमागे मराठा सेवा संघाची भूमिका आहे. या पद्धतीने जर वैचारिक क्रांती झाली असेल आणि विचारानं परिपक्व झालेला कार्यकर्ता जेव्हा समाजामध्ये जातो तेव्हा त्याला सत्य काय असत्य काय कळतं. आणि जेव्हा त्याला सत्य कळालेलं असतं तेव्हा आपल्या सर्वांचा बहुजनांचा DNA कसा एक आहे याची जाणीव तेव्हा ज्याला होते तेव्हा तो अशा पद्धतीने संघर्ष करायला, जाती जातींमध्ये संघर्ष करायला अजिबात तयार होत नाही. अलीकडच्या काळामध्ये 10 वर्षामध्ये आपण जे वातावरण पाहतोय देशामध्ये की प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक जात एक स्वतंत्र वर्तुळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. ही वर्तुळ एकमेकांना स्पर्श करतात परंतु छेदत नाहीत. पण मराठा सेवा संघानं हे वर्तुळ छेदण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकरूप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून ही प्रचंड मोठी क्रांती आहे. जगात कुठंच नाही अशा पद्धतीनं जिजाऊ जयंती या ठिकाणी होते. आपल्याला सांगायला आनंद होईल की पाठीमागच्या 1 किलोमीटर अंतरावर जर गेला आपण तर फार मोठा वैचारिक स्टॉल त्या ठिकाणी असतो. खूप वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं त्या ठिकाणी असतात की जी आपण घरी घेऊन जाऊ शकतो आणि पुस्तकच माणसाचं मस्तक संपन्न करू शकतं. आणि संपन्न मस्तक कुठल्याही बाबा बुवा समोर नतमस्तक होत नसतं. अलीकडेच्या काळामध्ये बाबा बुवांचा पेव या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे.
आणि हा पेव जर फोडायचा असेल आणि वैचारिक क्रांती करायची असेल तर बहुजनांच्या पोरांनी शिक्षणाची कास धरली पाहिजे. कारण शिक्षणच आपल्याला अंधारातून उजेडाकडे प्रकाशाकडे नेऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र दिला. साहेब, मला एक माझा अनुभव माझे सर्व सहकारींच्या सोबत सांगायला आवडेल. आम्ही ऍडमिशनसाठी एका खेडेगावात गेलो तर 11वी मध्ये ऍडमिशन करून घेण्यासाठी आम्ही त्या मुलीला विनंती करत होतो, तिच्या आईला विनंती करत होतो. म्हणजे बौद्ध समाजाची एक ज्याला म्हणूया ती मुलगी, आणि ते ऍडमिशन घ्यायला तयार नाहीत. आम्ही त्यांना सांगितलं तू ऍडमिशन घेत नाही ना, मग बाबासाहेबांची जी प्रतिमा तुझ्या घरामध्ये लावलेली आहे ती काढ आणि मला परत देऊन दे, कारण ती प्रतिमा लावायचा तुला अधिकार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्र आहे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तोच मंत्र जर तुम्ही पाळत नसाल तर तुम्हाला प्रतिमा लावायचा अधिकार नाही. प्रतिमेच्या पलीकडे जाऊन विचारांची पूजा बांधणं आणि विचारांनुसार कार्य करणं तरच ही क्रांती होऊ शकते. आणि मला खूप मोठं समाधान आहे साहेब, गेल्या अनेक वर्षापासून आमची सर्व टीम आम्ही या ठिकाणी येतो आहोत आणि ज्या धाडसानं आम्ही हे पाऊल उचललं त्याचं आता एवढं अफाट स्वरूप पाहताना मनाला खूप मोठं समाधान आहे. मरताना हे खूप मोठं समाधान घेऊन आम्ही नक्की जाणार आहोत की आज आमचे तरुण मातीपिरूंच्या नादीनं लागता इतके वैचारिक परिपक्व होत आहेत. तो मगाशी जो मुलगा बोलत होता इतकं मनाला म्हणजे सुखावलं की खूप आनंद झाला की इतक्या चांगल्या पद्धतीनं हे काम सुरू आहे. आणि मी लोकशाही आपलं कुठलं चॅनल आहे नवबुद्ध टीव्ही चॅनलचं अभिनंदन करतो की तुम्ही एक हक्काचं विचारपीठ या ठिकाणी उपलब्ध करून देत आहात आणि हे विचार लोकांपर्यंत पोहोचवत आहात. म्हणून सर्वजण आपण यांच्या टाळ्या वाजून या ठिकाणी अभिनंदन करूया, यांच्या कार्याला शुभेच्छा देऊया आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पुढील शिवकार्यासाठी प्रबोधनासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ. आणि तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. ती मुलगी मग अशी मी उल्लेख केला, ती मुलगी आता कॉलेजला येते, रेग्युलर येते आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेते आहे आणि तिच्या जीवनामध्ये हा फार मोठा बदल आम्हाला घडवता आला याचं देखील अंतःकरणापासून समाधान आहे. दर्शकांनो, आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल. हे देशातलं बहुजनाचं एकमेव ज्या माध्यमातून केवळ आणि केवळ कालपासून आणि आज दिवसभर 48 तास इथे शिंदखेड राजाला जिजाऊ जन्माच्या ठिकाणी या ठिकाणी आपण दोन्ही दिवस लाईव्ह करत आहोत. हा संपूर्ण कार्यक्रम आपण भारतभर बघताय. आपण आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा या ठिकाणी प्ले स्टोर मध्ये जाऊन लॉर्ड बुद्धा टीव्ही लाईव्ह या पद्धतीने ऍप डाउनलोड करू शकता आणि आता क्लिक करून लगेच हा चालू कार्यक्रम तुम्ही पाहू शकता. हे केवळ तुमचं माझं बहुजनाचं चॅनल आहे. तमाम या ठिकाणी शिवप्रेमी आणि जिजाऊ प्रेमी या ठिकाणी आहे. जे बहुजन नायक प्रतिपालक या ठिकाणी खऱ्या अर्थानं आहेत त्या बहुजन नायकांना आणि ज्या नायकांच्या संस्कार देणाऱ्या माऊलीला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देश दुनियाभरातनं महाराष्ट्रातनं ही तमाम मंडळी या ठिकाणी आलेली आहे. ही वैचारिक क्रांती खऱ्या अर्थानं घडती आहे आणि या वैचारिक क्रांतीला खऱ्या अर्थाने एक नवा आयाम या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. 200 लोकांच्या उपस्थितीमध्ये जो हा सेवा संघाच्या माध्यमातून कार्यक्रम उपक्रम जयंतीचा सुरू झाला, आज ही संख्या गेल्या 33-34 वर्षामध्ये जवळ लाखोच्या संख्येनं या ठिकाणी ही पोहोचलेली आहे. आपण पाहता की सगळे भगवेधारी या ठिकाणी पेटेधारी मंडळी असेल, टोपीधारी मंडळी असेल, कारण भगवा रंग हा खरा त्यागाचा आहे, साहसाचा आहे, शौर्याचा आहे आणि हे शौर्य हे त्याग हे समर्पण आम्हाला राष्ट्रमाता जिजाऊच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि या अनुषंगानं अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करण्यासाठी येते. चोपडा तालुक्यातनं जळगाव जिल्ह्यातनं ही सर्व प्राध्यापक मंडळी वैचारिक क्रांती ठेवणारी मंडळी आहे. ही मंडळी सर्व या पवित्र पावन भूमीवर या ठिकाणी आली आणि या ठिकाणी आल्यानंतर राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्व मंडळी आपल्या जीवनातला वेळ काळ या ठिकाणी खर्च करून ही वैचारिक क्रांतीचे एक सहकार्य होत आहेत. या सर्वांचं या ठिकाणी लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या वतीनं या पावनभूमीमध्ये नगरीमध्ये त्यांचं अभिनंदन आहे, स्वागत आहे. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन अरविंद काटोळेसह आपण अनेक काही मान्यवरांना जोडतो आहोत. काही मान्यवर मंडळी या ठिकाणी पोहोचले आहेत. ज्या मान्यवरी मंडळीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अभिवादन करण्याची ही प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. काही लोक प्रचंड गर्दीमध्ये या ठिकाणी जमा होत आहेत. आपण पाहताय की ही सर्व मंडळी या ठिकाणी जमा होते आहे आणि या अनुषंगाने आपण पाहतात की काही मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे. सुप्रियाताई सुळे यांचं सुद्धा या ठिकाणी हे आगमन झालेलं आहे. लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सुप्रियाताई सुळेंचं या पवित्र पावनभूमीमध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन झालेलं आहे आणि त्या सुद्धा राष्ट्रमाता जिजाऊंच्या या पवित्र पावनभूमीला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहेत. आपण अनेक लोकांसोबत जुळण्याचा प्रयत्न करताय. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलचं हे थेट प्रक्षेपण सिंदखेड पवित्र पावनभूमीमध्ये प्रचंड राजकीय मंडळी सुद्धा या ठिकाणी येते या पवित्र ठिकाणी अभिवादन करण्याचा प्रयत्न करतायत. हे थेट प्रक्षेपण सिंदखेड राजा नगरीत आणि या ठिकाणी असं हे ठिकाण आहे ज्याला नाव आहे दरबारी महल. या दरबारी
मध्ये आपण मौजूद आहोत, उपस्थित आहोत. आपण पाहू शकता ही राजे लखुजीराव जाधव यांची ही प्रतिमा या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी राजे बसून खरं तर या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचं काम व्हायचं. आज लोकशाही दिन जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये या ठिकाणी प्रस्थापित करण्याचं काम होते. लोकशाही दिनी अनेक लोकांच्या न्यायनिवाडा केला जातो, लोकांना न्याय देण्याचं काम केलं जाते. अशा अवस्थेमध्ये आपण पाहतोय लोकशाही दिनाची संकल्पना ही 16व्या शतकामध्ये सुद्धा अस्तित्वात होती. या ठिकाणी राजे लखुजी जाधव या ठिकाणी बसून बघू शकता आपण. अपेक्षेनं काही व्यक्ती, काही लोक जे प्रशासनाचे भाग आहेत, खरं तर ज्यांना आपण गृहरक्षक दल म्हणतो, ज्यांना खरं तर आपण त्या ठिकाणी खरं त्यांची खूप मोठी सेवा आहे. पोलिसांचा खऱ्या अर्थ खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थ रात्रंदिवस या ठिकाणी खूप मोठं मेहनतीचं काम करणारं, जिकरीचं काम करणारं या महाराष्ट्रात असणारा होमगार्ड हा एक घटक आहे. होमगार्डाशिवाय कुठलाही कार्यक्रम या ठिकाणी अस्तित्वात येत नाही. कुठला जयंती उत्सव असो, कुठला पुण्यतिथीचा कार्यक्रम असो, कुठले राजकीय लोकांचे दौरे असो किंवा मेळावे असो, या संपूर्ण गर्दीच्या ठिकाणी आपल्याला पोलिसाच्या खांद्याला खांदा देऊन नव्हे तर त्याच्या पुढे 2 पावलं पुढे जाऊन एखाद्या ठिकाणी जर अपघात झाला तर कदाचित पोलिसवाला त्या प्रेताला हात नाही, पण हा स्वाभिमानी, करारी असणारा आणि हिंमतवान असणारा होमगार्ड या ठिकाणी त्या मेलेल्या प्रेताला हात लावतो आणि त्या प्रेताची या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रशासनिक विल्हेवाट लावण्यासाठी सहकार्य करतो. परंतु आज या महाराष्ट्रामध्ये शासनाच्या दरबारामध्ये हाच होमगार्ड रोजंदारीवर काम करतोय, रोजंदारीवर काम करतो. अशा या होमगार्डाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून या दरबारी महालमध्ये लखुजीराजे जाधवांच्या यांच्या या माहालामध्ये या मागच्या पावसाळी अधिवेशनमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला 180 दिवस काम देण्याचा आणि जे काही निधी आमच्या याच्यात कोट्यामधून द्यायचा शासनाच्या निधीमधून ते त्यांनी कबूल केलं होतं. परंतु अद्याप तो आम्हाला मोबदला मिळाला नाही किंवा 180 दिवसाचं काम आम्हाला मिळालेलं नाही. त्यामुळे होमगार्ड 670 रुपये काम करते. कालपासून जन्मस्थळी इथे ड्युटी करीत आहे, कर्तव्य बजावत आहे. आमचे 500 होमगार्ड्स जिल्ह्यातून आणि 100 महिला होमगार्ड्स आहे, ते कालपासून इथे आलेले आणि कर्तव्य बजावत आहेत. आमची एवढी अपेक्षा आहे की आम्हाला 365 दिवस काम मिळावं आणि आम्हाला हक्काचं हे वेतन मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मागच्या हप्त्यामध्ये शासनाने होमगार्डच्या ऐवजी 3000 MSFची भरती केलेली आहे पोलीस स्टेशनला. त्याऐवजी आमची अशी अपेक्षा आहे की होमगार्ड्सना त्या ठिकाणी नेमणूक करून देण्यात यावी अशी आमची अपेक्षा आहे. MSF मध्ये कसं आहे, आता नुकतीच भरती झालेली MSFचे मुलं जवान आहेत, तर ते होमगार्ड्स म्हणजे जुनी संघटना आहे. होमगार्ड्सना पहिले प्राधान्य मिळालं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. दर्शकांनो पाहू शकता खरं तर एक सुरक्षा करणारा जो एक घटक समाजाचा आहे आणि ज्या घटकामुळे खऱ्या अर्थानं समाजाचं संपूर्ण आरोग्य या ठिकाणी अबाधित आहे. उत्तर दिले तर आम्ही म्हणजे शासनाचे खूप आभारी. मी आशा प्रकाश खंडेराव, चिखली. तुम्ही काय सांगाल यापासून? सर, आमचं पण तेच म्हणणं आहे की आम्हाला रोजंदारी कमी असली तरी चालेल, पण आमचं परमानंट पाहिजे 11 महिन्यासाठी. आता आम्हाला झाली 20-20 वर्ष. माझी पण भरती सर मला 1998 साली झालेली आहे आणि आम्ही पण 60 रुपये रोज होता तेव्हापासून काम करतो. आमची पण तीच अपेक्षा आहे की आम्हाला 360 दिवस मिळावं. काय सांगू शकता, काय वाटतं? 6 डिसेंबर 1946 ला होमगार्डची स्थापना झाली. तेव्हापासून प्रत्येक ठिकाणी इथेही समजा राजवाड्यावर लोक येतात, प्रत्येक पक्षाची प्रतिष्ठा दाखवण्यासाठी येतात की माझ्या मागे किती आहेत, त्याच्या मागे किती आहेत. पण जेही राजकारणी असतील त्यांनी आतापर्यंत होमगार्डसाठी काहीच केलेलं नाही, त्यांनी करावं अशी अपेक्षा आहे. आपण खरं तर हा एक समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे जो पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी मेहनत करतो आहोत आणि तुटपुंज अशा मानधनावर या ठिकाणी करतो. परंतु त्यांना रास्त अपेक्षा आहे, कारण समाजातल्या अनेक वेगवेगळ्या घटकांना आपण पाहिलं की जे लोक रोजंदारीवर होते त्यांना कायमस्वरूपी वेतनामध्ये किंवा नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे. म्हणून याही होमगार्ड या घटकाला खऱ्या अर्थानं शासनानं पोलिसांसारखं या ठिकाणी कायमस्वरूपी वेतनावर या ठिकाणी जॉईन करून घ्यावं किंवा त्यांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये घ्यावं, जे म्हणून या ठिकाणी हजारो होमगार्डांच्या घरांमध्ये खऱ्या अर्थानं एक सुख चैतन्य निर्माण होईल ही अपेक्षा लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आणि आज राष्ट्रमाता जिजाऊच्या जयंती दिनाच्या निमित्तानं राजे लखुजी जाधव यांच्या दरबारासमोर या ठिकाणी खरं तर ज्या लोकशाहीचा या ठिकाणी एक प्रतीक आहे त्या लोकशाही दिनाच्या प्रतीकाच्या नुसार या राजे लखुजी जाधवांच्या या ठिकाणी दरबारामध्ये मागणी केलेली आहे आणि ही रास्त अपेक्षा लवकरच सरकार पूर्ण करेल अशी ही आपल्या लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या माध्यमातून ही नक्कीच मागणी आपण सर्व जनतेसमोर जाते आहे. लाखो लोक लॉर्ड बुद्ध टीव्हीला देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहतायत. आपण सर्वजण जुळलात आणि आपलं कैफियत या ठिकाणी लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल मांडण्याचा प्रयत्न केला. मी प्राध्यापक कॅमेरामॅन अरविंद काटेकर. आपण पाहतो जो दरबार आहे या ठिकाणी राजे लखुजी जाधव यांचा आहे आणि राजे लखुजी जाधवांचा आहे त्या काळातला आणि या लाकडाचं हे काम आपण पाहतो संपूर्ण लाकडामध्ये आणि खरं दगडामध्ये हे सगळं राजवाड्याचं
बांधकाम आपण पाहू शकतो आणि अशा पद्धतीनं हा जो रंग दरबार आहे किंवा रंगमहाल आहे मध्ये खऱ्या अर्थानं इथं लोकशाहीला या ठिकाणी न्याय देण्याचं काम होत होतं. विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी येत होते आपली कैफियत घेऊन आणि आपण पाहतो की या दरबारी महलमध्ये खऱ्या अर्थानं ही जनता या ठिकाणी बसत असेल आणि राजे लखुजी जाधव या ठिकाणी बसून हे अभिवादन करत असेल. या पवित्र पावन ठिकाणी आपण पाहू शकता की आता राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मस्थळावरती अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी हेलिकॉप्टर आलेला आहे आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या ठिकाणी हे पुष्पवृष्टी होण्याची ही शक्यता आहे आणि अनेक मान्यवर मंडळी सुद्धा या ठिकाणी येत आहेत आणि ते सर्व या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करण्याचा प्रयत्न करतायत. आपण पाहू शकता हा दरबार आहे आणि ही संख्या आपण पाहतो लोक येत आहेत. दिवसभर ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंदखेड राजा नगरीवरनं खरं तर राष्ट्रमाता जिजाऊंचा आज जन्मदिवस 12 जानेवारी एकच वारी आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानेकोपऱ्यातून नव्हे तर संपूर्ण देश दुनियाभरातनं लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक येत राहतात आणि राष्ट्रमाता जिजाऊला या ठिकाणी अभिवादन करण्याचा प्रयत्न करतात. आपण अशाच एक आगळ्या वेगळ्या स्टॉलला या ठिकाणी भेट देत आहोत. संपूर्ण देशासमोर या स्टॉलचं आपण या ठिकाणी वैशिष्ट्य निर्माण करणार आहोत किंवा आणणार आहोत कारण हे जो स्टॉल आहे या ठिकाणी देश दुनियाभरात येणाऱ्या सर्व जिजाऊ प्रेमींना आणि शिवभक्तांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी अन्नदानाचं वाटप होत आहे. जवळजवळ या ठिकाणी 41 क्विंटल अन्नदान या ठिकाणी करण्याचा मनोदय मानस ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी गेल्या 30-34 वर्षापासून जसे जसे या ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सवाचे कार्यक्रम होतात या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ज्यांच्या सहयोगाने या ठिकाणी होतंय ते आहेत सन्माननीय कमलाकर दादा गवई यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री वत्सलाबाई कळणोजी गवई शिक्षण संस्था आणि लक्ष्य करिअर अकादमीचे फौजी मेजर अर्जुनदादा गवई यांच्या माध्यमातून हे अन्नदान या ठिकाणी होतं आहे. या ठिकाणी शिवप्रेमींचा आणि जिजाऊ प्रेमींची येण्याची संख्या ही वाढत आहे. त्यापूर्वी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो हा संपूर्ण उपक्रम जो कशा पद्धतीचा आहे त्याही पूर्वी आपल्या या स्टॉलमध्येच खऱ्या अर्थानं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतोय ते जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा सभापती सन्माननीय राम जाधव साहेब राष्ट्रवादीचे खूप मोठे नेते या जिल्ह्याचे ते आहेत. त्यांच्यासोबत जाणूया की आपण या ठिकाणी येऊन एकंदरीत राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या तमाम देशवासियांना त्यांच्या माध्यमातून ह्या शुभेच्छा कशा व्यक्त होत आहेत. दादा जय जिजाऊ. जय जिजाऊ. जी सर्वप्रथम जिजाऊ जन्मोत्सवाच्या तमाम भारतातील महाराष्ट्रातील जनतेला जी हार्दिक शुभेच्छा. या जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जी आमचे बंधू अर्जुनराव गवई जी जी हे इथली गरज ओळखून खूप गर्दी इथे असते, खूप जनता इथे येत असते. जी जी मग खाण्यापिण्याची त्यांची गैरसोय त्या ठिकाणी होऊ नये जी 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 म्हणून 40 ते 50 क्विंटल अन्नदान ते या ठिकाणी मोफत वाटप करतात. जी 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 एक सामाजिक उपक्रम आणि जनतेची गैरसोय होऊ नये, जी जी कोणी उपाशी राहू नये म्हणून त्यांचा हा जवळपास 10 ते 15 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. जी जी आणि खूप मोठा प्रतिसाद हा त्यांच्या उपक्रमाला मिळत असतो. जी चांगले गुण्यागोविंदानं आनंदानं इथे अन्न लोक सेवन करतात जी आणि अर्जुन गवई यांना धन्यवाद देतात, शुभेच्छा देतात आणि आपलं मन तृप्त करून या ठिकाणाहून जिजाऊ दृष्टीकडे निघून जातात आणि जिजाऊ जन्मोत्सवाचा आनंद त्या ठिकाणी ते घेतात. अर्जुनदास या निमित्त जी खूप खूप कोटी कोटी धन्यवाद मी या ठिकाणी त्यांना देतो. जी असाच त्यांचा उपक्रम जी जी हा निरंतर चालू राहो जी अशी सुद्धा एक अपेक्षा माफक अपेक्षा या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थोडा दुसरा एक प्रश्न आपल्यासाठी आहे की आज पाहतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर देश दुनियाभरातनं या ठिकाणी शिवप्रेमी आणि जिजाऊ प्रेमी या सिंदखेड राजा नगरीमध्ये दाखल होतात. खरं तर तुमचा प्रॉपरचा तालुका आहे सिंदखेड राजा आहे आणि या संपूर्ण मातृतीर्थ जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षाचं पद तुमच्याकडे या ठिकाणी आलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निभावलेलं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये इथल्या तरुणांना इथल्या महिलांना आणि संपूर्णच महाराष्ट्रवासियांना तुमच्या माध्यमातून जिजाऊ जन्मोत्सवाच्या काय कुठल्या या ठिकाणी एक संदेश राहील. आहे जी किंवा पंतप्रधान मोदी साहेबांचं धोरण आहे. बेरोजगारांना काम उपलब्ध करून देणं, जी नोकरी असेल किंवा एखादा व्यवसाय असेल जी जी हे त्यांना उपलब्ध करून देण्याचं त्यांचा मानस आहे. जी
परंतु बहुतांश हा जो मानस जी त्या ठिकाणी पूर्णत्वात जात आहे. पूर्ण काही अजून झाला नाही, पण होईल. एक चांगलं काम पंतप्रधान असतील, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्या ठिकाणी चांगलं काम करतायत. या बेरोजगारांच्या निश्चित समस्या दूर करतील असे आम्हाला त्या ठिकाणी खात्री आहे. तर दर्शकांनो, आपण लॉर्ड टीव्ही चॅनल प्रक्षेपण आहे सिंदखेड राजा नगरी मधनं, आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की ज्या स्टॉलला आपण व्हिजिट केलेले आहे ते स्टॉल आहे फौजी अर्जुनदादा गवई यांच्या माध्यमातून या ठिकाणी अन्नदानाचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. दुसरं व्यक्तिमत्व याच स्टॉलमध्ये उपलब्ध आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, ज्यांचं नाव या ठिकाणी आहे कमलाकर दादा गवई, जे या मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. दादा गवई, काय वाटतं तुम्हाला? जय जिजाऊ. जय जिजाऊ, जय शिवराय. सिंदखेड राजा येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. जी स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. अनेक मान्यवर मंडळी आपल्यासोबत जुळत आहेत. काही लोकांना आपण जाणून घेण्याचा आणि बोलतं करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर, जय जिजाऊ. जय जिजाऊ काय सर. सांगाल या प्रसंगानं? काही नाही, आजचा जिजाऊ माता उत्सव फार उत्साहात इथे सिंदखेड राजा नगरीत मोठ्या याच्यात साजरा होत आहे. जी जी बस होत. जी सर, जय जय जिजाऊ. जय जिजाऊ. काय सांगाल आपण? सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जी आणि कमलाकर भाऊनी जो स्टॉल इथे दिलेला आहे जी. त्यांचं पुढे पण अशाच रीतीने प्रत्येकाला म्हणजे सहकार्याची भूमिका ठेवावी असं पंकज जाधव. जी जी सर, जय जिजाऊ. जय जिजाऊ. सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आम्ही तर रोजच सिंदखेड राजाला येतो, पण 12 जानेवारीला सिंदखेड राजाला आल्यानंतर एक मन असं भरून निघतं. तर एक वारी आणि 12 जानेवारी, खरं एकच वारी आणि 12 जानेवारी. जय जिजाऊ, जय शिवराय. जी सर, काय सांगाल आपण? जय जिजाऊ. आमच्या साखरखेड्याचे आमचे बंधू अर्जुन भाऊ गवई हा जो कार्यक्रम राबवतात त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आमचे ते गावचे असल्यामुळं आम्हाला त्यांचा या कार्यक्रमाचा आनंद होतो आणि सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा. जी जी दर्शकांनो, आपण पाहू शकता की या ठिकाणी मातोश्री वत्सलाबाई कळणूक गवई शिक्षण संस्थेच्या वतीनं अनेकेत सैनिक स्कूल असेल किंवा प्राथमिक शाळा असेल, त्याचप्रमाणे KGN उर्दू ज्युनियर कॉलेज असेल किंवा लक्ष करिअर अकॅडमी असेल, आपण पाहू शकता हा संपूर्ण स्टाफ या स्टॉलमध्ये आहे, जो संपूर्ण सेवेसाठी या दिवसभर येणाऱ्या लाखो लोकांना या ठिकाणी हे अन्नदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये ते आहेत. आणि मुद्दाम आपण लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या सोबत या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. जी मंडळी या ठिकाणी आहे, काही शिक्षिका आपल्यासोबत बोलत आहेत. मॅडम, जय जिजाऊ. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वप्रथम सर्व जनतेला माझ्याकडून जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या संस्थेतर्फेही. तसेच 10 ते 15 वर्षापासून माझ्या संस्थेचे अध्यक्ष, ज्या संस्थेवर मी कार्यरत आहे त्या संस्थेचे अध्यक्ष 10 ते 15 वर्षापासून इथे खिचडीचं वाटप करतात. आधी थोड्या प्रमाणात होतं, आता भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. आणि मी जिजाऊ चरणी अशी प्रार्थना करते की उत्तर त्यांच्या हस्ते हा उपक्रम आणखी मोठा व्हावा, आणखी वाढवावा. तसेच माझी जी संस्था आहे त्या संस्थेत मुलींसाठी आणि मुलांसाठी सैनिकी स्कूल म्हणून जी स्थापना झालेली आहे ती मुलींच्यासाठी आहे. ते माझ्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, ते करत आहेत काम. आणि त्यांना जिजाऊने असेच कार्य करण्याची प्रेरणा द्यावी अशी मी जिजाऊ चरणी प्रार्थना करते. जी जी आपण पाहू शकता की ज्या संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या ह्या सर्व शिक्षिका आहेत, ज्या या पद्धतीने आपलं मनोगत व्यक्त करतात, सर्वांनाच भरून येते. कारण ह्या सर्वजणी जिजाऊच्या आणि सावित्रीच्या लेकी आहेत आणि त्या ज्या शाळेवर खऱ्या अर्थानं कार्यरत आहेत ती संस्था जी आहे ती फौजी अर्जुनदादा गवई यांची आहे. ताई, जय जिजाऊ, जय शिवराय. अनिकेत सैनिक स्कूल साखरखेडा, आमचं पूर्ण स्टाफ आणि आमचे माननीय अध्यक्ष गवई सर यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खिचडी वाटप या ठिकाणी सुरू आहे. तरी सर्व मान्य भाविक भक्तांनी याचा पूर्णपणे लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. जय जिजाऊ, जय शिवराय. नक्कीच आपण पाहू शकता काही शिक्षक या ठिकाणी जुळण्याचा प्रयत्न करतात. मॅडम, जय जिजाऊ. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना शाळेच्या स्टाफतर्फे जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मॅडम, जय जिजाऊ.
जय जिजाऊ जय शिवराय. आज सर्वांना तमाम या भक्तांना जे तीर्थावरती हजर आहेत त्यांना मी सगळ्यात अगोदर शुभेच्छा देते व तसेच आज आमच्या शाळेमार्फत जिथे अन्नदान वाटप करण्यात आलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष यांनी हा जो उपक्रम इथे तयार केलेला आहे आणि वाटप करण्याचं ठरवलेलं आहे असं त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो आणि आज त्या एवढ्या मोठ्या कार्यामध्ये आमचा इथे सहभाग होत आहे. आम्ही धन्य मानतोय स्वतःला आणि त्याबद्दल सगळ्यांना इथे प्रसादाचा वाटप करण्यात आलेलं आहे त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. तसेच त्यांना या जिजाऊ सृष्टीवर असेच येण्याचे व असेच कार्य करण्याचे ईश्वर त्यांना सद्बुद्धी देव. धन्यवाद. मैडम आपसे बात करना चाहता हूँ, जरा सामने आ जाओ. आप जो यहाँ पे आई है तो थोड़ा सा जिजाऊ जन्मोत्सव के बारे में और साथ ही साथ ये जो पूरा उपक्रम यहाँ पे फौजी अर्जुन दादा गवई चला रहे उसके बारे में. मैं सभी को जिजाऊ जयंती की शुभकामनाएं देना चाहती हूँ और जो हमारे स्टाफ ने किया है, जो हमारे सर ने किया है, उनका भी धन्यवाद करना चाहती हूँ कि उन्होंने बहुत सारे लोगों को मतलब यहाँ पर खिचड़ी का उपक्रम कर सबको बहुत ज़्यादा लाभ दिया है. थँक्यू. तर आपण पाहू शकता की या ठिकाणी लक्ष करिअर अकॅडमीच्या माध्यमातून ही सर्व स्टाफ आणि सर्व लोक या ठिकाणी येणाऱ्या हजारो शिवप्रेमींना जिजाऊ प्रेमींना खऱ्या अर्थाने या ठिकाणी खिचडीचं अन्नदानाचं वाटप या ठिकाणी करत आहेत. या ठिकाणी आपण काही त्यांचा जो स्टाफ आहे जी पुरुष मंडळी शिक्षक मंडळी आहे त्यांच्यासोबत आपण जाऊ शकतो. सर जय जिजाऊ. जय जिजाऊ जय शिवराय. सर्वप्रथम या सिंदखेडराजा नगरीमध्ये येणाऱ्या सर्व शिवभक्तांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. या संस्थेचं सांगायचं म्हणजे की आपल्या आईच्या नावाने म्हणजे बुद्धवासी मातोश्री वच्छलाबाई गवई बौद्धिक शैक्षणिक संस्थेद्वारा ही जी संस्था सुरू झाली हे एक छोटंसं रोपटं जे 5 भाव मिळून त्यांनी तयार केलं होतं यांना पुढे नेण्याचं काम एक या ठिकाणी एक आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अर्जुनजी गवई सर जे माजी सैनिक आहेत की ज्यांनी 20 वर्ष देशामध्ये सेवा करून समाजासाठी काहीतरी करणं या हिशोबाने त्यांनी या संस्थेची स्थापना केली आणि ज्यांनी नागपूर असो किंवा भीमा कोरेगाव असो ज्या ज्याही ठिकाणी सामाजिक उपक्रम होता त्या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ते करत असतात आणि या संस्थेचा उपक्रम त्यांनी या ठिकाणी हाती घेतलेला. या संस्थेतून त्यांनी गोरगरिबांचे विद्यार्थी शिकले पाहिजेत म्हणून त्यांनी अनिकेत सैनिक स्कूलची स्थापना केली. आपण देशासाठी लढलो, आपल्याला सुजाण सैनिक निर्माण करणे म्हणून त्यांनी लक्ष करिअर अकॅडमीची स्थापना केली आणि आपल्याबरोबरच जे मॉमेडियम जी मुलं आहेत की ज्यांना शिक्षणाचं फार महत्त्व नव्हतं तेही शिकले पाहिजेत याच्यातून त्यांनी उर्दू कॉलेजची स्थापना केली. मनुष्य हा शिस्तबद्ध असला पाहिजे, काटेकोर असला पाहिजे. जसं बिल्डिंग तयार करताना आपल्याला जशी इंजिनिअरची मदत घ्यावी लागते त्या पद्धतीत त्यांनी इंजिनिअरिंगकडे पाऊल टाकला आणि NFS इंजिनिअरिंगची त्यांनी सुरुवात केली. असे वेगवेगळे उपक्रम या संस्थेतून त्यांनी सुरू केले आणि आज ही संस्था खूप भरभराटीस आलेली आहे. आज हजारो विद्यार्थी या ठिकाणी लागलेले. एक अभिमानाची गोष्ट आहे की मी एक सांगू शकतो की महाराष्ट्रातला असा कोणता जिल्हा नाही किंवा कोणता तालुका नाही की ज्या तालुक्यात किंवा ज्या जिल्ह्यामध्ये या लक्ष करिअर अकॅडमीचा विद्यार्थी देश सेवा करत असेल किंवा समाज सेवा करत असेल आणि या संस्थेसोबत आम्ही जुडलो. एवढा तुमचा टीचर स्टॉप जुडला यासाठी आम्हाला खूप अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे. एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. धन्यवाद सर. आपण पाहता की ही सर्व एक झालेली सर्व शिक्षक मंडळी या ठिकाणी आहे. अनेक शिक्षक मंडळी आपल्या या ठिकाणी व्यक्त होत आहेत आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. सर जय जिजाऊ. जय जिजाऊ. आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व जिल्ह्यातून येणारे सर्व जिजाऊ भक्त आणि सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी येत आहेत. या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि या सर्व कार्यक्रमामध्ये काही बाहेरगावून येणारे जे भक्त आहेत यांची कुठे काही गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी आपल्या संस्थेच्या वतीने एक अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर या संगीतकारांच्या माध्यमातून या ठिकाणी एक खूप छान गीतांचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी सादर होत आहे आणि हाच कार्यक्रम यानंतर असाच पुढेही सुरू राहावं अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. माझं नाव नारायण दानवे, सहाय्यक शिक्षक म्हणून या संस्थेवर मी कार्यरत आहे. दर्शकांना पाहू शकता की लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हे थेट प्रक्षेपण सिंदखेडराजा नगरीत सुरू आहे आणि खरं तर ज्यांच्या अथक परिश्रमानं या संपूर्ण स्वरूपाला या पूर्ण उपक्रमाला एक स्वरूप प्राप्त झालेलं आहे ते आहे फौजी अर्जुनदादा मेजर अर्जुनदादा गवई यांच्यासोबत आपण खरं तर आता जुळणार आहोत आणि जाणून घेणार आहोत एकंदरीत संपूर्ण त्यांचं कार्यप्रणाली आणि एकंदरीतच पूर्ण त्यांचं या ठिकाणी हाचा हा जो उपक्रम. दादा जय जिजाऊ जय भीम. जय जिजाऊ जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. आज मी सर्वप्रथम
लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हृदयाच्या अंतराळातून सचिनजी मून, भैयाजी खेरकर, राजूजी मून आणि या जिल्ह्याचे भूमिपुत्र जे प्रत्येक ठिकाणी ह्या कार्यक्रमाचा लाईव्ह दाखवण्याचे प्रयत्न करतात, ते आदरणीय आमचे सहकारी मित्र, आमचे मार्गदर्शक गजेंद्रजी गवई हे आपल्या सर्व टीम सोबत दरवर्षी गेल्या 16 वर्षापासून या ठिकाणी पोहोचतात. मी हृदयाच्या अंतराळातून सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं व गजेंद्रजी गवई आणि त्यांचे कॅमेरामॅन याचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि फार मोठी शोकांतिका आमचे बंधू रामभाऊजी जाधव या ठिकाणी बसलेत, माझे सभापती सुनील भाऊ जगताप, की महाराष्ट्रामध्ये हर एक प्रकारचं चॅनल आहे, प्रत्येक प्रकारचं चॅनल आहे, झी असो आज तक असो. माझा संदेश त्या मंडळीपर्यंत हा पोहोचला पाहिजे की राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जननी जिंच्यामुळे या महाराष्ट्रात नव्हतं संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी हे तलवारीच्या जोरावर संपूर्ण भारत गाजवला. आणि त्या पावनभूमीमध्ये हे चॅनल न येता दुसऱ्या ठिकाणी जिथं न जायचं तिथं जातात, याची फार मोठी शोकांतिका आहे. आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं पुनश्च मी एकदा अभिनंदन करतो. फार मोठी शोकांतिका आहे दादा या ठिकाणी की आज कोणतंही चॅनल या ठिकाणी पोहोचत नाहीये, कव्हरेज करत नाहीये. का नाही याचा जबाब हा महाराष्ट्र शासनाने याचा विचार करावा की पावनभूमी ही मायभूमी ही राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊची या ठिकाणी गेल्या 16 वर्षापासून आमचे मार्गदर्शक, आधारस्तंभ, प्रेरणास्थान आदरणीय आनंदरावजी हिवाळे सर, समाधानजी जाधव, रामभाऊजी जाधव, कमलाकरजी गवई, सुनील भाऊ जगताप आणि सर्व सहकारी मंडळी, आमच्या स्टॉपचे आदरणीय देशमुख सर, आदरणीय प्रदीप जाधव सर, आदरणीय गवई सर, आदरणीय शिंदे सर आणि संपूर्ण स्टॉप, या सर्वांचं हृदयाच्या अंतराळातून मी अभिनंदन यासाठी करतो की हा पूर्ण उपक्रम ही मंडळी राबवते. पूर्ण उपक्रम या मंडळीच्या माध्यमातून या ठिकाणी उभा होतो. 16 वर्षापासून ही मंडळी अहोरात्र या ठिकाणी सेवा करते. काल रात्रीपासून ही मंडळी या ठिकाणी पोहोचलेली आहे. आणि प्रत्येक भावी भक्तांसाठी, मासाहेबाच्या भावी भक्तांसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासाठी ही संस्था गेल्या 16 वर्षापासून हे उपक्रम राबवते. आणि जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत ही करणारच, कारण या संस्थेचं नावच आहे बुद्धवासी मातोश्री वत्सलाबाई कळणूजी गवई, आई वडिलाच्या नावानं असलेली संस्था. आणि मी सैन्यात असल्यामुळं एक देशातलं एक उदाहरण की एक माजी सैनिकाची एक संस्था, आणि ती संस्था या पावनभूमीमध्ये येऊन नागाची नागभूमी नागपूर या ठिकाणी जाऊन अन्नदान करत असते, वाटप करत असते. मी या ठिकाणी 16 वर्षापासून राबवतो, परंतु आज मी 40-41 क्विंटल पर्यंत पोहोचलेलो आहे. परंतु माझे सपुत्र या संस्थेचे भावी अध्यक्ष आदरणीय अनिकेत गवई हे आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. परंतु आणखी हा उपक्रम 100 क्विंटलच्या पुढे कसा नेला जाईल याचा आम्ही पूर्णपणे या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि या ठिकाणी आलेल्या सर्व मासाहेबाच्या पावनभूमीत येणाऱ्या सर्व भाविभक्तांसाठी कोणती अडचण निर्माण झाली नाही पाहिजे या ठिकाणी आपण ही आमची मंडळी आपण बघू शकता की सर्व मान्यवर मंडळी, आमचे काळुशे मेजर असतील, आमचे सरकटे मेजर, आमचे शिंदे मेजर, आमचे प्रदीप सर, आमचे प्राचार्य देशमुख सर, गवई सर आणि संपूर्ण महिला मंडळ, पूर्ण शिक्षक स्टाफ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि अहोरात्र या ठिकाणी दादा मेहनत करतात. फक्त आपण या ठिकाणी येता, कव्हरेज आम्हाला देता, त्याबद्दल पुनश्च एकदा संस्थेच्या वतीनं हृदयाच्या अंतराळातून आपलं अभिनंदन करतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय भीम. जय जिजाऊ, जय शिवराय. राजमाता जिजाऊ महोत्सव सिंदखेड राजा इथे आम्ही 16 वर्षापासून अन्नदान वाटप करत आहे. संस्थेचे अध्यक्ष अर्जुन भाऊ गवई हे नागपूर इथे बी अन्नदान वाटप करतात. तिथे असंच कार्य त्यांच्या हातून घडत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जिजाऊ. दर्शकांना आपण पाहतात लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हे थेट प्रक्षेपण आहे सिंदखेड राजा नगरीतनं. आणि आपण हा जो स्टॉल आहे जिथे हजारो लोकांना या ठिकाणी दिवसभर अन्नदान होते आहे. 41 क्विंटल या ठिकाणी अन्नदान होणार आहे. या अन्नदानाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांसोबत बोलत आहोत. काय उपक्रम आहे जाणून घेऊया. जय जिजाऊ. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वप्रथम सिंदखेड नगरीमध्ये येणाऱ्या सर्व जिजाऊ भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. गेल्या कित्येक वर्षापासून
मी या सिंदखेड राजा नगरीमध्ये 12 जानेवारी करता येतो. जी सर. आपल्या सर आपलं नाव. मी अमित राम जाधव, तालुका अध्यक्ष, माजी तालुका अध्यक्ष ग्रामसेवक संघटना सिंदखेड राजा. जी जी जी. मी गेल्या कित्येक वर्षापासून 12 जानेवारी करता सिंदखेड राजा इथे येतो. जी. साखरखेड्याचे अनिकेत सैनिक स्कूलचे आपले सर्व मेजर अर्जुनरावजी गवई यांचा हा स्तुत्य उपक्रम खरोखर लाखांण्याजोगा आहे. मी त्यांना या गेल्या कित्येक 15 वर्षापासून ते सातत्याने हा भव्य अन्नदानाचा वाटप नेहमी करत असतात आणि त्यांच्या या अन्नदानाकरता नेहमी आम्ही ग्रामसेवक संघटनेच्या वतीनं दरवर्षी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याला नेहमीच अशाच प्रकारे इथे येऊन हातभार लावून शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून नेहमी सातत्यानं दरवर्षी याचप्रमाणे मोठ्यात मोठा भव्य अन्नदान वाटप अशाच प्रकारे चालू राहो अशा आमच्या सिंदखेड राजा तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा आणि आभार व्यक्त करतो आणि थांबतो. तर दर्शकांना आपण पाहताय की अनेक लोक या ठिकाणी या अन्नदान कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्यासोबत जुळतायत. तुम्ही पाहताय तुमचा आमचा हक्काचा सर्वांचा बहुजनाचं एकमेव देशातलं चॅनल लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, अरविंद काटोळे कॅमेरामॅन. सर अजून जाणूया आपण या ठिकाणी या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्यांचा आपण या ठिकाणी मैत्री संवादमध्ये 1 तासाचा एक चांगला इंटरव्ह्यू सुद्धा केला आहे, परंतु या उपक्रमाच्या अनुषंगाने ते उपलब्ध आहेत. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. सर जय जिजाऊ. आज 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मोत्सवानिमित्त जे भक्त राष्ट्रमाता जिजाऊची जे भक्त शिवभक्त आहेत, जिजामाता भक्त आहेत, त्यांना आमच्या जिजामाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं येणाऱ्या भाविक भक्तांना मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर आपण या ठिकाणी बघतो आणि खरं तर एक मोठा नारा या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जय घोषाचा आणि त्यांच्या जय जयकारांचा या ठिकाणी होतोय. आपण थोडस त्या ठिकाणी सर्व जण कटिबद्ध होऊया. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचं, छत्रपती शिवाजी राजांचं, भारत रत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. तर जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. आपण बघत आहात तुमचं माझं आपल्या सर्वांचं बहुजनाचं हक्काचं एकमेव चॅनल लाईव्ह मध्ये लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन अरविंद काटोळे.